कुठपर्यंत आलो होतो आपण लास्ट? सुप्रीम कोर्ट. ओके ओके. आपला एक पॉईंट राहिलेला आहे पार्लमेंटचा, न्यू पार्लमेंटची बिल्डिंग. मी आपण ह्या लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला त्याचे फॅक्च्युअल डेटा लिहून दिला, नोट्स पण त्याच्या बनवलेल्या आहेत. मेन त्याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात ना. न्यू पार्लमेंट बिल्डिंग आपण हे केलेली आहे, त्याची साईज वाढवलेली आहे, कारण की आता कसं होत होतं, एक सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून ऑलरेडी आपल्या पार्लमेंटवरती अटॅक झालेला आहे. एक मोठी एक चपराक होती ना त्यावेळेस आपल्याला पार्लमेंटचा अटॅक. तेव्हापासूनच आपलं चालू होतं की पार्लमेंटला काय करायचं, एक ऍडव्हान्स लेवलला घेऊन जायचं सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून, स्पेसच्या दृष्टिकोनातून. आता खासदारांची संख्या बघता आपल्याला आपली पार्लमेंट करायची आहे, कारण की 2020 मध्ये आपल्याला ठरवायचं आहे की वाढवायचं की नाही. कारण की आपण काय केलेलं आहे, 1971च्या पॉप्युलेशन नुसार जी खासदारांची संख्या होती, मेंबर ऑफ पार्लमेंटची जी संख्या होती, ती आपण फ्रीज केली होती. आता ती आपल्याला कधी ठरवायचंय, 2026ला. तर मे बी गव्हर्नमेंटची प्लॅनिंग असेल ती संख्या वाढवण्याची. कारण की आताची जी आपली पार्लमेंट आहे त्याच्यामध्ये अच्छा खासा स्पेस आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय मजबूत बनवलेली आहे, आत्ताची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेली आहे. बघूया ओके 26ला काय होत आहे. आता आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या काही महत्वाच्या कन्सेप्ट बघायच्या आहेत पूर्वला, आणि त्याच्यापेक्षा जास्त मुख्य परीक्षेला तुम्हाला ह्या कामाला येतात. ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, ज्युडिशियल आणि पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. या 4 कन्सेप्ट आहेत, अतिशय महत्वाच्या आहेत. आणि जर आपल्याला थोडं कमी करतो, हाच आहे ना वरचा, हा. कारण की सुप्रीम कोर्ट जर आपल्याला समजून घ्यायचं आहे किंवा त्याच्यावरती आन्सर रायटिंग करायची, तर ह्या कन्सेप्ट आपल्याला माहीतच पाहिजे, कंपल्सरी माहित पाहिजे. ज्युडिशियल रिव्ह्यू तर एकदमच फंडामेंटल आहे. आपण फंडामेंटल राईट्स आहेत दोन्ही आर्टिकल्स जेव्हा आपण बघितले, आर्टिकल 13 आणि आर्टिकल 21 दोन्हीच्या वेळेस ज्युडिशियल रिव्ह्यू आपण बघितलेलंच आहे. आता बाय कन्सेप्ट आपल्याला ते बघायचं काय आहे. ठीक आहे, तर ज्युडिशियल रिव्ह्यू काय आहे हे सगळ्यात आधी आपण बघूया. नॉर्मली आतापर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला ज्युडिशियल रिव्ह्यू डेफिनेशन काय क्रिएट करणार तुम्ही? सगळ्यात पहिली गोष्ट इम्पॉर्टंट आहे, इज इट अ पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर? येस. आणि ते बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट पार्ट असणं सुद्धा महत्वाचं आहे का? ऑब्विसली. मग ज्युडिशियल रिव्ह्यू काय आहे? पार्लमेंटमध्ये जे काही कायदे बनतात ना, ते एक्झामिन करतात, राईट्सच्या व्हायलेट करत असतील तर ते त्यांना रिजेक्ट करतील, नल घोषित करतील, वॉइड घोषित करतील. बरोबर आहे. मूलभूत अधिकाराला जर ते डेरोगेटरी असतील, तर कमी करत असतील, त्याचं महत्व कमी करत असतील. बरोबर. आणखी रिव्ह्यू. येस, सर जे बरोबर. काही लोकसभा किंवा विधानमंडळ वगैरे जे आहे, संसद जे काही निर्णय घेत असतील तर ते निर्णय जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला धरून आहेत की नाही याचा म्हणजे राईट. तपासणी करण्याचा अधिकार आहे. आणि जर ते निर्णय अवैध असतील तर ते रद्द करण्याचा पण म्हणजे रद्द पण ते करू शकतात. रद्द करू शकत नाहीत, रद्द करण्याची ऑर्डर देतात, आदेश देतात. पार्लमेंट सुप्रीम कोर्टाला ती ताकद नाही, ते घोषित करतात. कधी पण बघा घोषित सुप्रीम करता कोर्ट आणि मग डिक्लेअर्स सरकार दॅट. त्याची अंमलबजावणी नाही करू शकत. यस, सरकार मग त्याची अंमल म्हणजे त्याच्यानुसार सरकार काय करणार, कार्यवाही करणार. लाईक आता आपण रिसेंटली बघितलं होतं 2014 मध्ये 99वी घटना दुरुस्ती केली. संविधानात लिहिलेलं आहे, आज पण ते आर्टिकल्स लिहिलेले आहेत, एनजे ऍक्ट आज पण लिहिलेलं आहे. पण लागू झालं का? कारण की सुप्रीम कोर्टनं घोषित काय केलंय की ती अमेंडमेंट 99वी घटना दुरुस्ती 99th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट इज अनकॉन्स्टिट्युशनल घोषित केलं, लागूच झाली नाही. सरकारला काहीच करता नाही आलं, एकदा सुप्रीम कोर्टने डिक्लेअर केलं ते. बट लक्षात घ्या, सुप्रीम कोर्ट स्वतः कायदे बाहेर काढत नाही. सुप्रीम कोर्टला ती ताकद नाहीये. सुप्रीम कोर्ट फक्त घोषित करतात. समजा आता एखादा मूवी आपण बघून, एखादा मूवी रिलीज झाला आणि आपण बघून आलो, आणि तिथं सांगितलं होतं की खूप थ्रिलर मूवी आहे, सस्पेन्स आहे, घाबरवणारा मूवी आहे, आणि आपण जाऊन कॅज्युअली बघून आलो, तर आपल्याला काय वाटलंच नाही, तर रिव्ह्यू आपण काय देऊ, नाही काही चांगला मूवी नव्हता. किंवा एक म्हणलं की खूप कॉमेडी मूवी आहे, पण कॉमेडी काय वाटलीच नाही आपल्याला, आपण रिव्ह्यू देणार की नाही तो कॉमेडी मूवी नव्हता, काहीच कामाचा मूवी नका बघू. हे काय झालं आपला रिव्ह्यू. तसंच आपल्या देशामध्ये ब्रँचेस आहेत. सगळ्यात महत्वाची ब्रँच, आता महत्वाची म्हणजे लेजिस्लेटिव्ह महत्वाची, ज्युडिशरी कमी महत्वाची अशी नाही, पण ह्याच्यामध्ये काय आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ना, जे आपल्या सगळ्यांसाठी कायदे बनवत आहेत. लेजिस्लेटिव्ह ब्रँच, देन एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी. आपण लास्ट टू लास्ट लेक्चर पार्लमेंटच्या जेव्हा कन्सेप्ट बघत होतो पार्लमेंटमध्ये, तेव्हा आपण काय बघितलं होतं,
पार्लमेंटची काय सॉव्हरेनिटी आहे, आणि आपल्या भारतामध्ये पार्लमेंटची सॉव्हरेनिटी प्लस सुप्रीमसी ऑफ द सुप्रीम कोर्ट, दोन कन्सेप्ट आहेत आपल्याकडे. आता ह्या तीन ब्रांचमध्ये काय झालेले, सत्ता विभाजन झाले, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर तिघांमध्ये झालंय. यांचं काम आहे कायदा बनवणं, यांचं काम आहे एक्झिक्युटिव्ह ऍक्शन घेणं, म्हणजे गव्हर्नमेंट चालवणं, भारत सरकार चालवणं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर हे काय असतात, सरकारचे प्रमुख असतात, एक्झिक्युटिव्ह हेड आहेत. नाम मात्र कोण आहेत, राष्ट्रपती, पण ऍक्च्युअल कोण असतात, प्राईम मिनिस्टर. तर प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर याच्यामध्ये येणार. भारत सरकार चालविण्याचं इच अँड एव्हरी मिनिस्ट्री, इच अँड एव्हरी डिपार्टमेंट चालविण्याचं काम यांचं आहे. ते डिपार्टमेंट कसं चालणार, त्यासाठी नियम काय असतील ते बनवण्याचे काम यांचं आहे. कायदे बनवणं, बनलेले कायदे अंमलबजावणी करणं, इम्प्लिमेंट करणं एक्झिक्युटिव्हचं काम. आता ह्या दोन ब्रांचेस व्यवस्थित काम करतायत की नाहीत हे बघणं काम आहे ज्युडिशियल. क्रिकेटमध्ये काय, एक टीम बॉलिंग करते, फिल्डिंग करते, आणि एक टीम बॅटिंग करते, बरोबर, आणि त्यांच्यामध्ये रिव्ह्यू देण्याचं काम कोण करतं, अंपायर, बरोबर. इथे पण तेच आहे, दोन टीम आहेत, एक लेजिस्लेटिव्ह कायदा बनवणारी, एक आहे इम्प्लिमेंट करणारी, आणि यांचं काम आहे की हे दोन व्यवस्थित काम करतायत की नाहीत बघ. पण भारताच्या सिस्टम मध्ये काय माहितीये का, याच्यातलेच लोक याच्यामध्ये आहेत. आता लेजिस्लेटिव्ह मध्ये कोण येतं, लोकसभा, राज्यसभा. आता लोकसभेचं इलेक्शन आहे की नाही, आता पुढच्या याच महिन्यामध्ये आचारसंहिता लागून जाणार, आणि मग पूर्ण गोष्टी रेस्ट्रिक्ट होतात, मर्यादा येतात प्रत्येक गोष्टीवरती. आपल्याला पण प्रश्न पडतो की अरे हे बोलल्यानंतर किंवा ही गोष्ट केल्यानंतर आचारसंहितेचा भंग होईल का, नाही, खूप कठोर कार्यवाही होत असते. मग आता हे इलेक्शन होऊन इथे जाणार. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एनडीए गव्हर्नमेंट आलं तर प्राईम मिनिस्टर कोण होणार, मोदी, बरोबर की नाही. नरेंद्र मोदी हे आपले कोण आहेत, त्यांचे कॅन्डिडेट डिक्लेअर केले की त्यांनी, आता ऍड येत आहेत, यांचं सरकार, त्यांचं सरकार चालू आहे की नाही. युपीए गव्हर्नमेंट आलं तर राहुल गांधी, त्यांचं कॅन्डिडेट त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे, बरोबर की नाही. म्हणजे इलेक्शनच्या आधीच काय होतं, त्यांचे कॅन्डिडेट आपले डिक्लेअर केले जातात, त्यांना बघून वोटिंग कर, बरोबर. मग आता इथे समजा कोणतंही एक्स वाय झेडचं गव्हर्नमेंट आलं, एक्स वाय झेड ला आपल्या किती आहेत, 575 पेक्षा जागा आहेत ना, त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त, 50% पेक्षा जास्त जागा एक्स वाय झेड पक्षाला मिळाल्या किंवा आघाडीला मिळाल्या. तर एक्स वाय झेडचं सरकार आलं, मग ह्याच सरकार, ह्याच्यामधला जो एक लीडर असतो तो कोण बनतो, इथे प्राईम मिनिस्टर बनतो. आणि त्यातले जे मेन व्यक्ती असतात, आता समजा एक्स वाय झेड काय आहे, एबीसी, MNOPQ अशा वेगवेगळ्या पक्षाला सपोर्ट घेऊन तो बनला, एक्स वाय झेड आघाडी बनली आहे. कारण की एनडीए म्हणजे फक्त बीजेपी का, एनडीए मध्ये बीजेपी पण आहेत आणि बाकीच्या त्यांच्या सहयोगी पार्टी पण आहेत, त्याला आपण काय म्हणतो, अलायन्स. तर ही एक्स वाय झेड समजा अलायन्स आहे. मग त्याच्यामध्ये समजा आता आपली सगळ्यांची मिळून एक्स वाय झेड अलायन्स बनली आहे. समजा माझा पक्ष आहे ABCDEF, आपले सगळ्यांचे पक्ष आहेत. मी तुम्हाला काय म्हटलंय की आजकालच्या एरामध्ये एका पक्षाचं सरकार येऊ शकत नाही. आता बीजेपीला आहेत बघ, अर्ध्यापेक्षा जास्त जागा त्यांच्याकडे आहेत, 575च्या. आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये सुद्धा आपल्याला समजेल काय होईल. तर समजा गॅरंटी आहे का आजकालच्या याच्यामध्ये एवढ्या पॉलिटिकल पार्टीज आहेत, कोणी भाषेच्या आधारावर, कोणी धर्माच्या आधारावर, कोणी रिजनलिझमच्या आधारावर, एवढ्या पॉलिटिकल पार्टी बनल्यात. तर मी काय म्हटलं की तुम्ही मला 5-6 पार्टी मला सपोर्ट करा, आणि आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त जागा जातील, 575 पेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त जागा आपल्या होऊन जातील, 545 पेक्षा अर्ध्या जागा आपल्या होऊन जातील. मग मी काय म्हटलं, हा वंश, तुमच्या पक्षाला मी काय करतो, तुम्हाला एक मंत्रालय देईल, रेव्हेन्यू देईल, तुम्हाला मी फायनान्स देईल, तुम्हाला होम देईल, तुम्हाला डिफेन्स देईल. आपलं असं ठरलंय. म्हणजे आपल्या पक्षातले मेन लोक काय बनणार आहेत, मंत्री बनणार, आणि त्याच्या मोबदल्यात तुम्ही काय करणार आहेत, मला सपोर्ट द्या. मग तुमचे जेवढे खासदार निवडून येतील, तुमचे 10-5, 20-25 असे आले, ते सगळ्यांचे मिळून आपले किती झाले, 275 पेक्षा पुढे गेले, म्हणजे आपलं सरकार बनणार. मग आपल्या आधीच कॅन्डिडेट डिक्लेअर केलेला आहे आपण, एक्स वाय झेड पक्षाचा, हा प्राईम मिनिस्टर बनणार. मग ह्या लेजिस्लेटिव्ह मधलेच इथे कोण बनतो, प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर बनतो. म्हणजे दोन्ही टीम मध्ये एकच प्लेयर आहेत की नाहीत, इनडायरेक्टली एकच आहेत की नाहीत, इथूनच इथे गेलेत. आता डॉक्टर मनमोहन सिंग सर होते, आपले प्राईम मिनिस्टर होते, ते इथे निवडून आलेले नव्हते, त्यांना कुठे घेतलं होतं, राज्यसभेवर. कारण की प्राईम मिनिस्टर बनण्यासाठी किंवा मंत्री बनण्यासाठी, प्राईम मिनिस्टर किंवा मंत्री बनण्यासाठी तुम्ही आयदर ऑफ द हाऊसचे मेंबर असले पाहिजे, लोकसभेचेच मेंबर असले पाहिजेत असं रेस्ट्रिक्शन नाही, आयदर ऑफ द हाऊस, दोन्हीपैकी एका गृहाचे तुम्ही सदस्य पाहिजेत, लोकसभा किंवा राज्यसभा. आता मनमोहन सिंग सरांनी इलेक्शन नव्हतं निवडलं, लढलं नव्हतं, सोनिया गांधींना प्राईम मिनिस्टर होऊ नये असा विरोध होता, त्यांनी नाही झालं पाहिजे कारण की त्या इटलीच्या आहेत, असं इथल्या नेत्यांचं म्हणणं, ते का प्राईम मिनिस्टर बनणार. मग त्याला खूप सारा विरोध झाला होता त्यावेळेस, म्हणून त्यांनी कुणाला प्राईम मिनिस्टर केलं होतं त्यावेळेस, मनमोहन सिंग सरांना. आणि त्यांनी इलेक्शन लढवलेलं होतं का, मग त्यांना पीएम बनवलं. तर पीएम मध्ये काय सांगितलंय, एक तर तुम्ही दोन्हीपैकी एका गृहाचे सदस्य असायला पाहिजेत, आणि नसाल तर 6 महिन्याच्या आत दोन्हीपैकी एका गृहामध्ये तुम्ही निवडून आले पाहिजे. मग त्यांना 6 महिन्याच्या आत काय केलं होतं, राज्यसभेवर घेतलं होतं. झाले ते प्राईम मिनिस्टर टर्म त्यांनी पूर्ण केल्या.
समजलं? म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली इथले लोकच इथे येतात की नाही, बरोबर? म्हणजे दोन्ही टीम मध्ये एकच प्लेयर झाले. आता ब्रिटनमध्ये होतं काय माहितीये का, तिथलं जे सेकंड हाऊस आहे, हाऊस ऑफ लॉर्ड्स, ते कुणाची भूमिका बजावतंय? तिथल्या सुप्रीम कोर्टाची, प्रिव्ही काउन्सिल. तिथली हायेस्ट काउन्सिल काय? प्रिव्ही काउन्सिल आहे. म्हणजे हायेस्ट जस्टिस देणारी ऑर्गनायझेशन प्रिव्ही काउन्सिल, ज्याच्यामध्ये क्राऊन आणि हाऊस ऑफ लॉर्ड्सचे मेंबर्स. म्हणजे तिथे मेंबर्स पण तेच, कायदे बनवणारे तेच, इम्प्लिमेंट करणारे तेच, आणि न्याय देणारे पण तेच. ब्रिटनमध्ये ती गोष्ट काय युनिक आहे, बरोबर? अमेरिकेमध्ये गेलात तर काय आहे? इथे तुम्हाला लेजिस्लेटिव्ह मध्ये दोन हाऊस दिसतात. तिथे आपल्याकडे आपण काय म्हणतो? संसद, पार्लमेंट. तिथे काय म्हणतात? काँग्रेस. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, आपलं जसं लोकसभा आहे तिथे काय आहे? हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. जसं आपलं राज्यसभा आहे तिथे काय आहे? सिनेट. सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह दोघांचं मिळून तिथे बनतं काँग्रेस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या लोकसभेमधून पीएम बनला. ब्रिटनमध्ये पण तिथल्या हाऊस ऑफ कॉमन म्हणजे लोकसभेमधून पीएम बनतो. पण अमेरिकेमध्ये तसं नाही. अमेरिकेचे जे राष्ट्रपती असतात त्यांच्यासाठी सेपरेट इलेक्शन होतं. आणि प्रत्येक, आपल्याकडे कशी मतदारसंघ आहे, तर तिथे काय होतं माहितीये का? सिंपल, थोडक्यात सांगतो तुम्हाला. आता आपली ही खासदारकीचं मतदारसंघ कोणतं आहे? आपलं ठाणे, बरोबर? तर असे किती भारतामध्ये मतदारसंघ आहेत की नाहीत? तर अमेरिकेमध्ये पण सेम मतदारसंघ आहेत, मला वाटते 570-80च्या आसपास आहेत प्रेसिडेंटसाठी. तर लोक आधी मतदारसंघातून एका एका कॅन्डिडेटला निवडून देतात. आता समजा अमेरिकेमधलं शिकागो आहे, आणि तिथे समजा तुम्ही दोन कॅन्डिडेट आहात, दोनच पक्ष आहेत तिथे, रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक. छोटे मोठे बाकीचे पक्ष आहेत पण त्यांना स्कोप नाहीये. तर रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक दोनच पक्ष आहेत. आता तिथे काय होणार? सगळ्यात आधी अमेरिका डिक्लेअर, रिपब्लिक पक्ष डिक्लेअर करणार त्यांचा कॅन्डिडेट, डेमोक्रॅटिक पक्ष डिक्लेअर करणार त्यांचा कॅन्डिडेट. जसं की यावेळेस हिलरी क्लिंटन आणि आपले जो बायडन दोन कॅन्डिडेट होते, दोघं आपल्या वरती डिक्लेअर केले. मग आता आपल्या इथे, आपल्या ह्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये वंश आहेत रिपब्लिक पक्षाचे आणि मिताली आहेत डेमोक्रॅटिक पक्षाचे. आता लोक काय करतात? यांना बघून वोटिंग नाहीत करत, जो राष्ट्रपतीचा कॅन्डिडेट आहे त्यांना बघून यांना वोटिंग करतात. आता समजा आपला अमेरिका हा आहे आणि ठाणे आपली असेंब्ली म्हणजे कॉन्स्टिट्युएन्सी आहे, आणि आपल्याला सांगितलंय की वरती दोघ जण आहेत, मोदी आणि गांधी, दोघांपैकी एकाला निवडायचं आहे. तर आता आपण काय करणार? तर वंश समजा तुम्ही मोदी पक्षाचे आहात आणि तुम्ही गांधी पक्षाचे आहात, म्हणजे त्या पक्षाचे तुम्ही उमेदवार आहात, ज्या पक्षाचे ते आहेत. तर आपण काय करणार? त्यांना बघून यांना वोटिंग करणार ठाण्यामधून. मग आता समजा आपल्याला इथे कोण पाहिजे? मोदी पाहिजे किंवा गांधी पाहिजे, जे पण असतील आपण त्यांना वोटिंग करणार. जर मोदी पाहिजे असतील तर वंशला, गांधी पाहिजे असतील तर मिथालीला वोटिंग. अमेरिकेमध्ये राष्ट्रपतीचं इलेक्शन असं की मतदारसंघातून राष्ट्रपतींची आधी निवड होते, कुणाची? आधी कॅन्डिडेटची. आणि तिथे काय होतं? कळून जातं. आता समजा तिथे समजा 600 मतदारसंघ आहेत, तर 600 पैकी 400 कॅन्डिडेट रिपब्लिकचे आले, तर राष्ट्रपती कोण होणार? रिपब्लिकचा. 3 हफ्ते आधीच कळतं. मग फॉर्मली 3 हफ्त्यानंतर काय केलं? तर वोटिंग घेतली जाते. वापस जे 400 कॅन्डिडेट ते रिपब्लिकला वोटिंग करतील, 200 कॅन्डिडेट डेमोक्रॅटिकला वोटिंग करतील, आणि मग ज्याचं नाव असेल ते बायडन असतील किंवा हिलरी क्लिंटन असेल त्याचं नाव डिक्लेअर होणार. 3 हफ्ते आधीच कळतं. कारण की ज्याचे मतदारसंघातून जास्त कॅन्डिडेट निवडून आले ते राष्ट्रपती होणार. म्हणजे राष्ट्रपती दोन्ही हाऊसचा सदस्य का तिथे? राहिलेले असतात, ते तेवढे पॉलिटिकल तिथे राहिलेले असतात, पण त्यांच्यासाठी सेपरेट इलेक्शन होतं. आपल्याकडे पीएम साठी सेपरेट इलेक्शन झालं का? ब्रिटनमध्ये झालं का? जे हाऊस ऑफ कॉमन मध्ये तिथे आहे तो पीएम बनला. आपल्याकडे पण दोन्हीपैकी एक हाऊस मध्ये असेल तो पीएम बनेल, नसेल तर 6 महिन्यात तिथे येऊन जाईल. पण राष्ट्रपतीमध्ये तसं आहे का? अमेरिकेचे राष्ट्रपतीमध्ये त्यांच्यासाठी विशेष इलेक्शन घेतलं जातं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, अध्यक्षीय शासन पद्धती. आपली काय आहे? संसदीय शासन पद्धती. तर अमेरिकेमध्ये तुम्हाला इथे काय दिसतं? हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. इथे काय दिसतं? सिनेट. इकडे प्रेसिडेंट आणि त्यांची काउन्सिल असते वेगळी. इथे काय म्हणतात? सेक्रेटरी ऑफ स्टेट, मिनिस्टरला. अमेरिकेमध्ये काय म्हणतात? सेक्रेटरी ऑफ स्टेट, सेक्रेटरी ऑफ डिफेन्स. सेक्रेटरी हा शब्द वापरला जातो. तर हे प्राईम प्रेसिडेंट तिथलं वेगळं आहे, हे ऑर्गन तिथलं वेगळं आहे. आणि इकडे आपल्याकडे पण सुप्रीम कोर्ट आहे आणि तिकडे सुद्धा फेडरल कोर्ट आहे. म्हणजे तिथे 3 ऑर्गन मध्ये यांची पॉवर वेगळी, यांची पॉवर वेगळी आणि यांची पॉवर वेगळी कम्प्लिटली. आपल्याकडे लेजिस्लेचरची पॉवर वेगळी आहे, पण याच्यातल्याच काही लोकांकडे एक्झिक्युटिव्हची पॉवर आहे आणि ज्युडिशरी सेपरेट आहे. आणि ब्रिटनमध्ये गेलं तर तिन्ही पण तेच आहेत, जे कायदा बनवणारे आहेत, जे इम्प्लिमेंट करणारे आहेत आणि जे न्याय देणारे.
म्हणजे सगळ्यात फ्लेक्झिबल सिस्टम ब्रिटनची, सगळ्यात रेजिड अमेरिकेची, आणि आपण दोघांचं मिश्रण. समजलं? म्हणजे जर तुम आणि बाकी ब्रँच मध्ये ऑब्विसली यस. येस सर. ब्रिटनमध्ये नो. नो. अमेरिकेमध्ये एकदम तीक्ष्ण पद्धतीनं कम्प्लीट. तिन्ही हाऊस वेगवेगळे आहेत, तिन्ही विंग वेगवेगळे आहेत. तर हा फंडामेंटल फरक आहे तीन सिस्टम मध्ये. कळाला? आता ही जी ब्रँच आहे ज्युडिशरी, ही चेक करते की लेजिस्लेटिव्ह प्लस एक्झिक्युटिव्ह दोघं पण काम कसे करतायत. जसं की वंशनी मग सांगितलं की मूलभूत अधिकार डेरिव्हेटिव्ह असेल तर ज्युडिशरी सांगणार. मिताली तुम्ही काय सांगितलं? ऍक्ट अगेन्स्ट असेल एखाद्या गोष्टीच्या, कॉन्स्टिट्यूशनच्या, किंवा ते फेअर आहे की नाही याच्यानुसार. म्हणजे तुम्ही दोघांनी उदाहरण दिलं लेजिस्लेटिव्हचं. इव्हन एक्झिक्युटिव्ह ऍक्शन कॅन बी डिफाईन, कॅन बी रिव्ह्यूड. सुप्रीम कोर्ट एक्झिक्युटिव्ह ऍक्शनला सुद्धा रिव्ह्यू देतं. त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन सुद्धा म्हटलं जातं. अचानक एखाद्या पदावरची, सेक्रेटरी पदावरची बदली केली, आता तुम्ही बघता ना दिल्लीचे गव्हर्नर्स वरून पण चालू होतं मध्ये. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींवरती सुद्धा सुप्रीम कोर्ट देतं, नाही करू शकत म्हणे तुम्ही असं. आता सेक्रेटरी दिल्लीचे बदलायचे होते नाही का, एक्सपिरियन्स नसणारे घेतले होते, काही चालू होतं प्रकरण. तुम्हाला म्हणते ते एकच कॅन्डिडेट भेटतो का? कोर्ट म्हटलं तुम्हाला एकच तेवढंच कॅन्डिडेट का पूर्ण भारतामध्ये अपॉइंटमेंट करायला? म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन सुद्धा रिव्ह्यू करणार ना. त्यांना जर वाटते तुम्ही मर्यादा ओलांडताय, गरज नसताना तुम्ही एखाद्याची अपॉइंटमेंट करताय, क्वालिफाय नसताना अपॉइंटमेंट करताय, तर तुम्हाला ती सुप्रीम कोर्ट हे करणार. सो युअर लेजिस्लेटिव्ह अँड एक्झिक्युटिव्ह बोथ ऍक्शन्स कॅन बी रिव्ह्यूड बाय द ज्युडिशरी. दोन्ही पण ऍक्शन तुमच्या रिव्ह्यू केल्या जातात. तर ज्युडिशियल रिव्ह्यू कन्सेप्ट समजली. मराठीमध्ये याला काय म्हणतात? न्यायिक पुनर्विलोकन. न्यायिक पुनर्विलोकन, रिव्ह्यू. रिव्ह्यू म्हणजे आपण जे रिव्ह्यू रेटिंग देतो की नाही, एखाद्या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवण करून आलो, आपल्याला आवडलं नाही तर आपण रेटिंग देतो की नाही, एक प्रकारे तो काय झाला, रिव्ह्यू झाला आपला, की नव्हतं छान, काय कामाचं हॉटेल नव्हतं, किंवा खूप छान जेवण होतं, देतो की नाही आपण रिव्ह्यू. बस तसाच रिव्ह्यू सुप्रीम कोर्ट देतो या दोन ब्रँचला, तुम्ही केलेले गोष्टी योग्य आहेत की अयोग्य. नाव आता ज्युडिशियल रिव्ह्यूची सुरुवात जगामध्ये कधी झाली, तर ह्या ज्युडिशियल रिव्ह्यूची सुरुवात झाली 1803 मध्ये, 1803. मॅडिसन वर्सेस मर्बरी केस, 1803 महत्वाची केस होती, आणि ज्युडिशियल अपॉइंटमेंटच्या रिलेटेड ती केस होती 1803 मध्ये. मग तेव्हा फॉर द फर्स्ट टाइम इन द वर्ल्ड, पूर्ण जगामध्ये पहिल्यांदा अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टनं सांगितलं की आपले जे फाउंडिंग फादर्स होते, म्हणजे त्यांच्या संविधानाचे निर्माते, त्यांचं संविधान कधी बनलं? 1776, 1776 मध्ये अमेरिकेचं संविधान बनलं, जाहीरनामा, आणि लगेच त्यांनी संविधान बनवलं आणि इम्प्लिमेंट केलं. तर तिथलं सुप्रीम कोर्ट म्हटलं, आता तिथे आहे काय माहितीये का, तिथल्या संविधानामध्ये तुरळक आर्टिकल आहेत, तर तिथले आर्टिकल 3 आणि 4 हे लक्षात ठेवा. अमेरिकेच्या संविधानातील आर्टिकल 3 आणि 4 मधून आलेला आहे ज्युडिशियल रिव्ह्यू. बट अमेरिकेच्या सुप्रीम कोर्ट, अमेरिकेच्या संविधानामध्ये कुठेही ज्युडिशियल रिव्ह्यू शब्द वापरलेला नाहीये, तो आणला. आता ही केस आली होती 1803 मध्ये, मॅडबरी वर्सेस मॅडिसनची केस आली होती, ज्युडिशियल म्हणजे न्यायाधीशांच्या अपॉइंटमेंट वरून ती केस होती. ओके. आता समजा मी जज आहे, तर मी काय म्हटलं, आता तिथे काय दोन ब्रँच कोणत्या, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट, आणि राष्ट्रपती वेगळा. तर मी समजा मी आहे सुप्रीम कोर्ट आणि तुम्ही आहेत सिनेट, राष्ट्रपती, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही आहेत. मी तुम्हाला सांगतोय, आपले जे फाउंडिंग फादर होते, म्हणजे आपल्या संविधानाची जी निर्माती करणारे होते 1776 मधले, त्यांच्या डोक्यामध्ये एक व्ह्यू होता. त्यांच्या डोक्यामध्ये एक अशी गोष्ट होती की तुम्ही जे पण करताय ते चेक केलं जावं, आणि चेक करण्यासाठी आधार घेतला जावा संविधानाचा. मग तिथं कायदा कोण बनवतं? काँग्रेस आहे. इम्प्लिमेंट करणारा प्रेसिडेंट आहे. मग तुम्ही काय पण करणार, तर मी चेक करणार अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ते आहे का. मला जर वाटलं तुम्ही एक्सेसिव्ह पॉवर यूज केली आहे, मला जर वाटलं की तुम्ही लोकांचे मूलभूत अधिकार कमी केलेत, मला वाटलं की तुम्ही अनफेअर कायदे केलेत किंवा लोकांवरती अन्यायकारक कायदे केलेत, तर मी काय करणार, त्याला अनकॉन्स्टिट्युशनल किंवा नल अँड वाईड घोषित करणार, शून्य घोषित करणार. आली की नाही कन्सेप्ट रिव्ह्यूची? अगेन लक्षात राहू द्या, अमेरिकेच्या आणि भारताच्या संविधानामध्ये सगळ्यात महत्वाचा फरक, इन केस ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू, अमेरिकेच्या संविधानामध्ये स्पष्ट स्वरूपात कुठेही ज्युडिशियल रिव्ह्यू दिलेला नाहीये. आपल्या संविधानात कुठेही ज्युडिशियल रिव्ह्यू वापरलेला नाही, पण आपल्या संविधानात स्पष्ट आर्टिकल आहेत, क्लिअर आर्टिकल आहेत
जे इंडिकेट करतायत की सुप्रीम कोर्ट यू हॅव द पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. आपल्याकडे लिहिलेल्या गोष्टी आहेत, त्यांच्याकडे नाही. स्टील त्यांचं सुप्रीम कोर्ट वन ऑफ द ग्रेटेस्ट आणि आपण पॉवरफुल सुप्रीम कोर्ट आहे. आपलं पण वर्ल्ड मोस्ट वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल सुप्रीम कोर्ट आपल्याला सुद्धा म्हटलं, कारण की त्यांच्या धर्तीवरती ह्या केसेस ह्या गोष्टी आपण आपल्याकडे आणलेल्या आहेत. तर जगामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यूची सुरुवात कोणी केली? अमेरिकेने. मॅडिसन वर्सेस मर्बरी 1803 या खटल्या या केस. आणि तिथपासून पूर्ण जगानं मग त्या कन्सेप्ट काय केल्या, उचलल्या. आपल्याकडे आली 70s मध्ये आली. आपल्या संविधानामध्ये ऑलरेडी आर्टिकल लिहिलेले होते, पण 70s मधले जे जजेस होते त्यांनी सांगितलं की हे जे आर्टिकल्स आहेत, पर्टिक्युलर आर्टिकल्स, ते आम्हाला पॉवर देत आहेत ज्युडिशियल रिव्ह्यू. आता मला सांगा, आर्टिकल 13 मध्ये सुप्रीम कोर्टचा उल्लेख आहे? यस ऑर नो? ऑनलाईन ऑफलाईन दोघांसाठी क्वेश्चन आहे हा. आर्टिकल 13 सुप्रीम कोर्टाचा उल्लेख आहे का? नाही. त्यात काय सांगितलेलं आहे? एनी लॉ, त्याच्यावरून भांडणं झालते की नाही? भांडणं म्हणजे कॉन्ट्रोवर्सीज झाल्या पार्लमेंट आणि सुप्रीम कोर्टामध्ये. एनी लॉ विच इज डेरोगेटरी टू द फंडामेंटल राईट्स शुड बी नल अँड वाईड. कोणताही कायदा जो मूलभूत अधिकाराशी विसंगत असेल तो शून्य घोषित होईल. मी तर सांगितले का सुप्रीम कोर्ट शून्य घोषित करेल? सांगितले का? नाही. मग मला तेच सांगायचं तुम्हाला की आपल्या संविधानामध्ये स्पष्ट आर्टिकल आहेत जे सांगतायत की असे कायदे जे आपल्याला नुकसानकारक आहेत ते शून्य घोषित होतील. पण सुप्रीम कोर्ट करेल किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू हा शब्द नाही वापर. अमेरिकेमध्ये तर नाहीच, पण आपल्याकडे कमीत कमी स्पष्ट काय आहेत? आर्टिकल्स आहेत. बिकॉज आपल्या जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे, प्रत्येक गोष्टीसाठी आर्टिकल येतात. त्यांच्याकडे तसं नाही. इथे फक्त एकच शब्द वापरलेला आहे. कोणता असेल बरं? जो आपण आर्टिकल 21च्या वेळेस बघितला. तो एक शब्द आहे अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टामध्ये किंवा तिथल्या तिथल्या संविधानातल्या कन्सेप्टमध्ये तो एक शब्द आहे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. यस, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. आपल्याकडे काय आहे? प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. बाय लॉ. यस, आपल्याकडे आहे कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया. आता सध्या तीच आहे का आपल्याकडे? आता आपल्याकडे काय? ड्यू प्रोसेस ऑफ लॉच आहे. पण मनेका गांधीच्या केस पर्यंत आपण काय केलं होतं? फॉलो प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. इव्हन आज 2024 आर्टिकल 21 मध्ये शब्द काय वापरलेला आहे? प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आहे, पण त्याचा हा अर्थ शब्द आपण ड्यू वापरलेला आहे. प्रोसेस लॉ असा पद्धतीने वापरतो. आर्टिकल 21 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. पण सुप्रीम कोर्ट काय म्हटलंय? लिहिलेलं आहे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, बट त्याचा अर्थ होतो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. ठीक आहे. नवीन स्टुडंट घाबरून जाऊ नका, ह्या कन्सेप्ट ऑलरेडी झालेल्या आहेत, तुम्हाला हळूहळू समजतील. ठीक आहे. तर प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ लिहिलेलं आहे आपल्या संविधानात, पण त्याचा अर्थ होतो ड्यू प्रोसेस लॉ. हे मनेका गांधीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं. थोडक्यामध्ये आपल्या संविधानामध्ये लिहिलाय एक्स वाय झेड, आणि सुप्रीम कोर्ट काय म्हणतं? आपल्याला दिसतं पण ते एक्स वाय झेड. आपण म्हणतो सुप्रीम कोर्ट अरे एक्स वाय झेड आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणतो? की आम्ही ऑनली ऑथॉरिटी आहोत पूर्ण भारतामध्ये, आम्हीच आहोत जो संविधानाचा अर्थ लावू शकतो. आणि आम्ही काय सांगतोय की ते एक्स वाय झेड नाही, ते एबीसी आहे. मग आपल्याला काय म्हणावं लागेल? जरी ते एक्स वाय झेड दिसते तरी आपण काय म्हणणार त्याला? एबीसी. मग आर्टिकल 21 मध्ये काय लिहिले? प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, ब्रिटिश कन्सेप्ट. पण त्याचा आता सध्या सुप्रीम कोर्ट काय म्हणतं? ते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. मग आता आपल्याला काय करावं लागेल? ड्यू प्रोसेस ऑफ लॉ त्याला कन्सिडर करावं लागेल. आणि कुठून आलं हे? ज्युडिशियल रिव्ह्यू. मनेका गांधीची केस, फंडामेंटल राईट्स, आर्टिकल 21 आलं की नाही तिथून? ज्युडिशियल रिव्ह्यूनं संविधानाला अक्षरशः काय केलं? एक इनरिच करण्याचं काम. गरजेचं होतं का ज्युडिशियल रिव्ह्यू आपल्याला? तुम्हाला जर विचारलं स्ट्रेट फॉरवर्ड की इंडियाला, आपल्या भारत देशाला गरज आहे का ज्युडिशियल न्यायिक पुनर्विलोकनाची? का गरज आहे? कारण सर आपली जी डेमोक्रेसीचं राज्यघटना जतन आहे व्हावं. ती सगळ्यात श्रेष्ठ आहे, तर त्या राज्यघटनेचं जे बेसिक स्ट्रक्चरचं जे तत्व आहे ते अबाधित राखण्यासाठी आपल्याला न्यायिक पुनर्विलोकनाची गरज आहे. त्यानंतर केंद्र बरोबर. आणि राज्य जे आहे तर त्यांच्यामध्ये पण आपल्याला सत्ता संतुलनासाठी गरज आहे. आणि जे काही आपल्या नागरिकांचे मूलभूत हक्क आहे त्यांचं पण संरक्षण झालं पाहिजे, त्याच्या विरोधात कुठलाही कायदा म्हणजे बनला नाही गेला पाहिजे, यासाठी पण न्यायालयिक पुनर्विलोकनाचं तत्व आपल्यासाठी येस, या तीनही गोष्टी बरोबर दिलेल्या आहेत. सांगा.
येस, मोनोपोली क्रिएट होईल ना एक्झिक्युटिव्ह आणि यांची, तेच सांभाळणार आणि तेच न्याय करणार होईल. आणि आपण जायचं कोणाकडे? आपण त्यांच्याकडेच न्याय मागायला गेलो तर ते काय म्हणतील, आम्ही जे करतोय तेच योग्य आहे. म्हणून आपल्याला कोणती गोष्ट पाहिजे होती? एक स्वतंत्र ब्रेंच हवी होती, स्वतंत्र स्तंभ, स्वतंत्र पिलार पाहिजे होता, आणि तो मिळाला आपल्याला ज्युडिशरीच्या स्वरूपात. आज आपल्याकडे मूलभूत अधिकार गेले तर आपल्याकडे कोणते दोन ऑप्शन असतात? आर्टिकल 32 अँड 226. 226. आपण डायरेक्ट दिल्लीमध्ये पण जाऊ शकतो किंवा हायकोर्टामध्ये पण जाऊ शकतो, दोन्ही अधिकार आहेत. दिले की नाही? मग आपण गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट काय करतो? चेक करतो की तुमचे मूलभूत अधिकार खरंच गेलेत की नाहीत. आणि जर त्याला वाटले की आपले मूलभूत अधिकार नाकारले गेलेत, डेरोगेटरी चेंजेस झालेत किंवा तुम्हाला मिळाले नाहीत, तर लगेच तो काय करतो? ऍक्शन घेतो, गव्हर्नमेंटला ऑर्डर देतो लगेच. होतो की नाही आपला बचाव आपल्या मूलभूत अधिकारांचा? ज्युडिशियल रिव्ह्यू खूप गरजेचं आहे. भारतासारख्या विविधतेनं नटलेल्या विकसनशील देशामध्ये तर ते आणखी महत्वाचं. बोलायचे काही? क्लिअर ना? ओके, ग्रेट. तर ज्युडिशियल रिव्ह्यूची कन्सेप्ट जगाला कोणी दिली? अमेरिकेनं. ओके, अमेरिकन. यस. जस्टिस सय्यद शाह मोहम्मद कादरी, जस्टिस सय्यद शाह मोहम्मद कादरी यांनी सांगितल्यात पुढील 3 गोष्टी ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये येतील किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू त्यासाठी आवश्यक आहे. पहिली आहे ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स. आज आपल्या संविधानामध्ये बघायला गेलं तर आपल्या 100 पेक्षा जास्त घटना दुरुस्ती झाल्या आहेत 75 इयर्स मध्ये, 75 इयर्स मध्ये. ही झाल्या 100 पेक्षा जास्त, म्हणजे ऑन एन अवरेज 1 ते 1.25 घटना दुरुस्ती पर इयर आपली होता. आणि खूप स्पीड झाली, कारण की अमेरिकेमध्ये तेवढ्या घटना दुरुस्ती आणखी झालेल्या नाही. पण आपलं संविधान काय आहे? इट इज अ मिक्सचर ऑफ फ्लेक्झिबिलिटी अँड रिजिडिटी. आपण फुली रिजिड नाहीत अमेरिकेसारखे किंवा पूर्ण फ्लेक्झिबल नाहीत युके सारखे. अमेरिकेमध्ये तर संसद जे म्हणेल, साधारण वाईस वोट आय आय तर आय, बनला कायदा बनलं संविधान, झाला होता. एवढा सिंपल बदल होतो ब्रिटनच्या संविधानामध्ये, कारण की लिहिलेलं संविधानच नाही ब्रिटनकडे, अनरिटन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे फ्लेक्झिबल. आणि अमेरिकेमध्ये जर तुम्हाला घटना दुरुस्ती करायची आहे, तर दोन्ही हाऊसेस आले त्याच्यामध्ये, राष्ट्रपती आला, सुप्रीम कोर्टाची ओपिनियन आली, जनतेची ओपिनियन आली, आणि मग चेंजेस. खूप अवघड पद्धत, आणि विथ सुपर मेजॉरिटी. आपल्याकडे काय आहे? आपण एकदम फ्लेक्झिबल पण नाही आणि अमेरिकेसारखे रिजिड पण नाहीत, आपण दोघांचं मिश्रण. आपल्याकडे स्पेशल मेजॉरिटी लागते, आर्टिकल 368 घटना दुरुस्ती. तर ह्या ज्या घटना दुरुस्ती होतात तर त्या संविधानिक आहेत की नाहीत हे बघणं सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या ज्युडिशियल रिव्ह्यूच्या पहिल्या फीचरमध्ये येणार, असं सांगितलं कोणी? सय्यद शाह मोहम्मद कादरी. बरोबर ना? आता रिसेंटली तुम्ही इथं मग हे करताना काय सांगणार? 99वी घटना दुरुस्ती पास झाली, सगळं लागू झाली, पण सुप्रीम कोर्ट काय म्हटलं? इट इज अनकॉन्स्टिट्युशनल, लागूच झाली नाही. त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठे झालं? नाही झालं. तर सगळ्याच घटना दुरुस्त्या योग्य असतील असं आहे का? स्पेशल मेजॉरिटीनं पास केलं म्हणजे सगळ्या गोष्टी योग्य असतील असं आहे का? कारण की ती स्पेशल मेजॉरिटी लागते यांची, ज्यांना लोकांनी निवडून दिले. इथे पण लोकांनी निवडून दिलेले लोक त्यातल्या स्थिती जाऊन बसले. मग कायदा, प्रत्येक जो कायदा करतोय तो 100% प्युअर असेल किंवा अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन असेल याची गॅरंटी नाहीये. आणि ते चेक करण्यासाठी ज्युडिशियल. तर पहिली गोष्ट कळाली, संविधानामध्ये ज्या दुरुस्त्या केल्या जातात त्या चेक करणं, की त्या अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन आहेत की नाही, फर्स्ट. दुसरी त्यांनी सांगितलेलं आहे ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ लेजिस्लेशन ऑफ पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर अँड सबऑर्डिनेट लेजिस्लेचर्स. 3 गोष्टी न बनवलेले कायदे, केंद्रानं, राज्यानं आणि स्थानिक सरकार बनविलेले कायदे. आता लोकसभा राज्यसभा आहे, ती साधारण कायदे पण बनवते की नाही? जसं की ट्रिपल तलाकचा कायदा बनवला रिसेंटली, ट्रिपल तलाक चालू 19-20 मध्ये बनला, 19 मध्ये बनला ट्रिपल तलाकचा कायदा. तर तो जो कायदा ट्रिपल तलाकचा बनलेला आहे तो घटना दुरुस्ती आहे का? साधारण कायदा आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही घटना दुरुस्ती, पहिलं काय सांगितलं कादरी यांनी, की घटना दुरुस्ती योग्य की अयोग्य तुम्ही ते चेक करणार, पहिली रिव्ह्यूची गोष्ट. दुसरी काय सांगितली, की कोणते पण कायदे, मग त्याच्यामध्ये हे सगळे कायदे आले. माहितीचा अधिकार त्याच्यामध्ये आला. माहितीचा अधिकार संविधानात आहे का? नाही. त्यासाठी 2005 मध्ये कायदा बनला होता, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005. मग कोणते पण कायदे, मग केंद्राने बनवू द्या, राज्यानं बनवू द्या किंवा स्थानिक सरकार. स्थानिक सरकारनं म्हणजे महानगरपालिका वगैरे नियम वगैरे बनवते की नाही? इव्हन त्याच्यावरती सुद्धा रिव्ह्यू देत आहे, त्याच्यावरती पण रिव्ह्यू देत आहे. पहिलं आलं घटना दुरुस्त्या, दुसरं आलं कायदे.
दोन्हीला रिव्ह्यू करता येणार. तिसरं सांगितलेलं आहे ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन ऑफ युनियन अँड स्टेट अँड ऑथॉरिटीज अंडर द स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन. जे आता आपण म्हणलं ना, दिल्लीमध्ये सेक्रेटरी बदलायचे, चीफ सेक्रेटरी बदलायचे होते, किंवा एलजी ची अपॉइंटमेंट असेल, लेफ्टनंट गव्हर्नरची अपॉइंटमेंट असेल, त्या सगळ्या गोष्टी. फक्त अपॉइंटमेंट नाही आल्या, भारत सरकार चालवताना घेतलेले कोणते पण निर्णय. एखादी समजा सूचना काढली, हा, मंत्रालयातल्या सगळ्या सेक्रेटरी लेवलला लोकांना सूचित करण्यात येत आहे की त्यांना 16 तास काम करायचं आहे आणि संडेची सुट्टी पण नाही मिळेल. सुप्रीम कोर्टला वाटलं ही नोटिफिकेशन काय आहे, अन्यायकारक आहे, तर सुप्रीम कोर्ट काय म्हणेल, वापस घ्या. स्वतः काढणार नाही, ती काय म्हणेल, वापस घ्या, गव्हर्नमेंटला ती वापस घ्यावी लागेल. क्लिअर? म्हणजे ऍक्ट्स पण आले आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन्स पण आले. समजा आता प्रिन्सिपल सेक्रेटरी, सगळ्यात महत्वाची पोझिशन तीच असते ना, प्राईम प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ प्राईम मिनिस्टर, आयएस मधली सगळ्यात हायेस्ट रँक. तर त्याची सडन बदली केली, अपॉइंटमेंट आज केली आणि उद्याच काढून टाकलं. आणि सुप्रीम कोर्टला कळालं हे अन्यायकारक आहे, काहीतरी याच्यामध्ये माल प्रॅक्टिस झालेली आहे. तर सुप्रीम कोर्ट म्हणेल का, दाखवा आम्हाला कारण, का त्याची चेंजेस केले. आणि सुप्रीम कोर्टला वाटतंय की त्याच्यामध्ये काहीतरी घपलत केलेली आहे, तो ऑर्डर देऊन टाकेल त्यांची रिअपॉइंटमेंट करण्यासाठी. समजलं? म्हणजे लेजिस्लेटिव्ह ऍक्शन्स पण आल्या आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन्स पण. सर, यस. जे IAS ऑफिसर्स असतात, म्हणजे जे कोणते पण ऑल इंडिया सर्व्हिससाठी सिलेक्ट झालेले असतात, जर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जर एखाद्या जिल्ह्यात बदली वगैरे हवी असेल तर ते अशी डिमांड करू शकता का गव्हर्नमेंटकडे? नाही, असं तर नाहीये, पण जर कपल असेल, हजबंड आणि वाईफ असेल ना, तर त्यावेळेस हजबंड जिथे असेल किंवा वाईफ जिथे असेल ना, तिथे तुम्हाला पोस्टिंग मिळण्याचे चान्सेस असतात, देतात. समजा हजबंड वाईफ दोघं पण लागलेत IAS, किंवा दोघं आहेत IPS, किंवा एक IAS आहे एक IPS आहे, तर मोस्ट प्रोबॅबली दोघांना एक जिल्हा दिला जातो. मोस्ट प्रोबॅबली. आता मी तुम्हाला म्हटलं नाही ते माझ्या गुरु बहीण होत्या ते, तर दोघं पण इथे होते, आता दोघंही नाशिक. तर चान्सेस आहेत, जर तुम्ही हजबंड वाईफ असाल आणि सर्व्हिसमध्ये असाल तर तुम्हाला एक डिस्ट्रिक्ट दिला जाऊ शकतो, हा, रिटायरमेंट पर्यंत. पण तिथे तशी पोझिशन पण असली पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी समजा IPSच्या तेवढ्या जागाच नसतील, सेट होत नसेल, तर मग तुम्हाला आजूबाजूचा जिल्हा दिला जाऊ शकतो. काही कसं असतं, तुम्ही कपल आहात, तुमचे मुलं पण असणार, तुम्हाला त्यांचं संगोपन करायचंय आणि तुमचं काम ड्युटी पण करायची, तर चान्सेस असतात की तुम्हाला एक जिल्हा दिला जातो. सर, चान्सेस असतात तुम्हाला एक जिल्हा मिळण्याचे. तर तिथे करता येतं, अशा काही कंडिशन आहे तिथे तुम्हाला हे करता येतं. प्रेग्नन्सी वगैरे असेल महिलांची, तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी करता येतात, पण चॉईस अशी मागता येत नाही की मला हाच जिल्हा पाहिजे, मग ते काय झालं, ती वेगळी गोष्ट आहे, ते नाही करता येत. ओके, तर तसं नाही जमणार. हा, तुमच्या समजा तुम्ही IAS IPS आहे, तर प्रत्येक गोष्ट सुप्रीम कोर्ट करणार नाही. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग एक खास डिपार्टमेंट बनलेलं आहे, ते तुमच्यावरती देखरेख करतं. जर तुम्हाला वाटतं की तुमची कोणीतरी लगेच बदली केली, 6 महिन्यात इकडे केलंय, किंवा तुमच्यावर काही अन्यायकारक ऍक्टिव्हिटी केली मंत्र्यांनी म्हणा, कोणी म्हणा, तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये हे करू शकता, अर्ज करू शकता, मग ते डिपार्टमेंट चेक करणार. तर पूर्ण सिस्टम बनवलेली आहे. आणि IAS IPS या राजपत्रित आहेत, पण सुपर क्लास 1 पोस्ट आहेत आणि ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत, तर तिथे अशा गोष्टी करणं म्हणजे गाजतात त्या गोष्टी बऱ्याचशा. ठीक आहे, चला. तर तिन्ही गोष्टी कळल्या, लेजिस्लेटिव्ह ऍक्शन्स आणि एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स दोन्ही पण काय होणार, रिव्ह्यू केल्या जाऊ शकणार. ओके, आणि आपल्या जस्टिसनं हे सांगितलेलं आहे. हे बघा, या फक्त मेन्स मध्येच गोष्टी येतील असं नाही. सध्या तुम्ही प्रिलिमचा ट्रेंड बघताय, तुम्हाला काय येतात, स्ट्रेट फॉरवर्ड एकदम कन्सेप्च्युअल लाईन्स येतात, आणि आपण काय होतो तिथे कन्फ्युज होतो, हे असेल की ते असेल, ते असेल, कारण की डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी वगैरे किती सिंपल येतात, आणि तिथे ऑप्शन जर बघितले तर आपण काय होतो, जंबल होऊन जात, कारण की ऑप्शन्स एकदम अॅक्युरेट दिले असतात सगळेच. त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार वारंवार सांगतो, होऊ शकते की पुढच्या तिन्ही गोष्टी तुम्हाला येतील एक्झाम मध्ये, पुढील पैकी कोणती रिव्ह्यू मध्ये येत नाही किंवा येते, आपल्या क्विकली आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. गोलकनाथ केस 1967, केशवानंद भारती 1973, मिनर्वा मिल्स 1980, ह्या सगळ्या केसेस आपल्या बघून झाल्या. 2014ची जी अमेंडमेंट झाली त्यानंतर 2015 मध्ये 4th जजेस केस, ह्या केसेस आपल्या विविध ह्याच्यामध्ये आपण बघितलेल्या आहेत. या सगळ्या केसमध्ये काय केलेला होता, ज्युडिशियल रिव्ह्यूचा वापर केला होता. पण याच्यामध्ये केशवानंद भारतीची केस खूप महत्वाची आहे, कारण की त्या केसनं ज्युडिशियल रिव्ह्यूला बेसिक स्ट्रक्चर मध्ये का टाकलं, त्याच्या आधी असे काय बदल झाले होते.
की ज्युडिशियल रिव्ह्यूला बेसिक स्ट्रक्चर मध्ये स्थान द्यावं लागलं आणि त्याच्यावरती प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीमध्ये पण क्वेश्चन्स आहेत. काय केलं होतं केशवानंद भारतीच्या आधी? केशवानंद भारतीच्या आधी आणि गोलकनाथच्या नंतर. चला हिंट देतो, अमेंडमेंट झाली होती. यस, काय केलं होतं 24 अमेंडमेंट ना? यस, खूप छान. आर्टिकल 13 मध्ये 368 येणार नाही, ते एनी लॉ शब्दामध्ये 368 येणार नाही. आणि स्वतः 368 मध्ये काय लिहिलं की आम्ही काय पण करू, आम्ही म्हणजे संसद पार्लमेंट काही पण करू, सुप्रीम कोर्ट काहीच करू शकत, सुप्रीम कोर्ट रिव्ह्यू देऊ शकणार नाही लिहिलं. 24वी घटना दुरुस्तीनं संविधानात काय लिहिलं? आर्टिकल 13 मध्ये लिहिलं होतं, कारण की आर्टिकल 13 मध्ये शब्द होता एनी लॉ. आणि जी पहिली केस झाली, पहिली केस होती शंकरी प्रसाद, तेव्हा सुप्रीम कोर्ट काय म्हटलं होता की एनी लॉ मध्ये आर्टिकल 368 येत नाही, बिकॉज इट इज अ स्पेशल आर्टिकल. याचा अर्थ संसद 368 चा वापर करून आपले मूलभूत अधिकार काढून टाकू किंवा आपल्याला जीव मारून टाकू, आपण कोर्टात जाऊ शकणार नाही, बिकॉज आर्टिकल 368 इज स्पेशल. म्हणजे 368 चा वापर करून आपल्या संविधानामध्ये एक आर्टिकल लावलं की जर सिग्नल असताना सिग्नल तोडला तर पोलीस, ट्रॅफिक पोलीस येतील आणि त्या गाडीवाल्याला गोळी मारतील. तसे आर्टिकल संविधानात नसतात, फक्त तुम्हाला लक्षात राहण्यासाठी सांगतोय. म्हणजे आर्टिकल 368 चा वापर करून जर एखाद्या नागरिकाचा जीव पण घेतला तरी पण कोर्टात जात आहे, आणि कशाचा वापर केलाय? 368. आणि सुप्रीम कोर्ट स्वतः काय म्हटलं होतं शंकर प्रसादच्या केसमध्ये? 368 एनी लॉ मध्ये येत, कोणताही कायदा एनी लॉ मध्ये 368 येत नाही. कोणताही म्हणजे साधा कायदा, साधारण कायदा केला साधारण बहुमताने मग आपल्याला कोर्टात जाता येईल, पण 368 कायदा केला तर आपल्याला कोर्टात जाता येणार. मग 1967 मध्ये गोलकनाथची केस आली आणि सुप्रीम कोर्ट काय म्हटलं? कोण म्हटलं तुम्हाला एनी लॉ मध्ये 368 पण येतं आणि सगळेच कायदे येतात, 368 स्पेशल नाहीये. 368 पण बाकी कायद्यासारखाच आहे, कायदा कायदा आहे. मग तुम्ही 368 यूज करा नाही तर काही करा, तुम्ही मूलभूत अधिकार नाही कमी करणार लोकांचे. काही पण यूज करा, तुम्ही काही पण यूज करा, लोकांचे मूलभूत अधिकार तुम्ही कमी करणार नाही. कोणत्या केसमध्ये? गोलकनाथ. मग पार्लमेंटला काय वाटलं? आता पार्लमेंटला काय करता येत नव्हतं, कारण की सुप्रीम कोर्टने ऑर्डर दिली. पण सुप्रीम कोर्ट ऑर्डर कोणत्या बेसिसवर देतो? संविधानाच्या बेसिसवर देतो. हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे लिहिलंय त्याच्या बेसिसवरती देतो. म्हणून पार्लमेंटने काय केलं? संविधानातच बदल केले 24व्या घटना दुरुस्तीनं. आर्टिकल 13 मध्ये लिहिलं, डायरेक्ट लिहिलं एनी लॉ मध्ये 368 येत नाही. 368 काय? स्पेशल आहे, लिहिलंच डायरेक्ट 13 मध्ये. आणि 368 मध्ये काय लिहिलं की 368 चा वापर करून पार्लमेंटनं काही पण जरी केलं तर ज्युडिशियल रिव्ह्यू देता येणार नाही सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टाचे हातच बांधले ना, सुप्रीम कोर्ट रिव्ह्यूज देऊ शकणार नव्हता. म्हणून केशवानंद भारतीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टनं डोकं लावलं आणि काय सांगितलं की आपल्या संविधानाला एक फाउंडेशन आहे, एक बेसिक स्ट्रक्चर आहे, त्याला जर काढलं तर पुढची इमारत वरची इमारत ढासळून जाईल, पडून जाईल. आणि ते फाउंडेशन म्हणजे काय? बेसिक स्ट्रक्चर. मग सुप्रीम कोर्ट म्हटला की बेसिक स्ट्रक्चर मध्ये मी ज्या ज्या गोष्टी टाकेल त्याला तुम्ही हात लावणार नाहीत, म्हणजे पार्लमेंट त्याला काहीच करू शकणार. आणि म्हणून बेसिक स्ट्रक्चर मध्ये काय टाकलं? मूलभूत अधिकार पण टाकले आणि ज्युडिशियल रिव्ह्यू पण टाकले. म्हणजे आज संविधानामध्ये 368 मध्ये काय सांगितलंय? ज्युडिशियल रिव्ह्यू नसणार, पण तरी दिला जातो का? बिकॉज ज्युडिशियल रिव्ह्यू इज अ पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर. आणि बेसिक स्ट्रक्चरची निर्माण कशामुळे झालं? ज्युडिशियल रिव्ह्यू मुळे झालं. आणि बेसिक स्ट्रक्चरमुळे ज्युडिशियल रिव्ह्यू अजरामर बनला. आज टाकू शकते का बेसिक ज्युडिशियल रिव्ह्यू? आज निघून जाऊ शकतं का? का नाही निघून जाऊ शकत? तो बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे, तो मूलभूत संरचनेचा भाग आहे. कळालं हे गुंता? सिंपल, लिहिता येईल? ग्रेट. तर केशवानंद भारती 24 एप्रिल 1973, लक्षात राहू द्या, ती तारीख पण लक्षात राहू द्या, कारण की त्या तारीख त्याला पूर्ण पूर्ण झाले यावर्षी. अरे वा, मग क्वेश्चन त्याच्यावरती डेफिनेटली क्वेश्चन येणार, 50 वर्ष पूर्ण झालेत मला. ओके, केशवानंद भारतीचा चांगला अभ्यास करा. त्याचा येईल बघा कुठे माहिती का रेफरन्स? आर्टिकल 13 केशवानंद भारती तिथे येणार, ज्युडिशियल रिव्ह्यूच्या संदर्भात येणार.
आणि शेड्यूल 9च्या स्वरूपामध्ये. फर्स्ट अमेंडमेंट शेड्यूल 9, आठवतंय शेड्यूल 9 लँड रिफॉर्म्स, 300 कायदे त्याच्यामध्ये. तेव्हा सुप्रीम कोर्ट काय म्हटला, 24 एप्रिल 1973 नंतरचे कायदे तुम्ही आमच्याकडे आणू शकतात, पण त्याच्या आधीचे नाही. का? कारण की 24 एप्रिल 1973 बेसिक स्ट्रक्चर आलं होतं आणि तेव्हा रिव्ह्यू सुरू झाला होता. त्याच्या आधीचे कायदे आम्ही चेक करणार नाहीत, पण त्याच्या नंतरचे करणार. हे केशवानंद भारतीचे सगळे अँगल लक्षात ठेवा. 50 इयर्स म्हणजे त्याच्यावरती क्वेश्चन येईलच. असं ऑब्झर्व करत चला. चला, आता इथे सांगितलेलं आहे ज्युडिशियल रिव्ह्यू इज नीडेड फॉर द फॉलोइंग रिझन्स. पुढच्या कारणांमुळे ज्युडिशियल रिव्ह्यूची आपल्याला गरज आहे. आणि इथे 3 कारण सांगितलेले आहेत. फर्स्ट आहे टू अपहोल्ड द प्रिन्सिपल ऑफ सुप्रिमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधानच सर्वोच्च आहे हे टिकून ठेवणं. भारतामध्ये संविधानापेक्षा वरती आहे का कोणी? कोणता धर्म, कोणती पोस्ट, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती? कोणीच नाही. कारण की सुप्रीम कोर्टला पण ताकद मिळते संविधान 124 ते 147 कलम. राष्ट्रपतीला ताकद मिळते आर्टिकल 52च्या पुढे. कुठून मिळते? संविधानातूनच मिळते. तर संविधान हे सर्वोच्च आहे आणि सर्वोच्च असणाऱ्या संविधानाला ताकद कुणाकडून मिळते? वी द पीपल ऑफ इंडिया, आपल्याकडनं मिळते. आपण हे संविधान बनवले आणि आपणच हे संविधान आपल्यावरती अंमलबजावणी केलेली आहे. वी आर द सोर्स ऑफ द पॉवर ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन. आपण आहोत आपल्या संविधानाची ताकद. आपल्यातून ताकद मिळते संविधानाला आणि संविधानातून ताकद मिळते सगळ्या पोस्टला आणि सगळ्या स्ट्रक्चरला, सगळ्या संरचनेला. क्लिअर? समजलं? तर सगळ्यात हायेस्ट संविधान आहे, त्याच्यापेक्षा वरती कोणी नाही. हे टिकून ठेवण्यासाठी रिव्ह्यू आवश्यक. आता समजा 368 फॉलोच केलं नाही. इमॅजिन करा फक्त, संविधान सुप्रीम आपल्या संसदेने काय केलं, डायरेक्ट संविधानामध्ये लिहायला सुरुवात केली ना, बिल मांडलं, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केली, खूप तर खूप आय आय म्हणून सगळ्यांकडनं घेतलं बस, आणि सुप्रीम कोर्ट आपल्या डायरेक्ट संविधानामध्ये कलम लिहू लागले. याचा अर्थ सुप्रीम कोर्ट आपल्या संविधानापेक्षा तर पॉवरफुल पार्लमेंट झाली, जी की संविधानालाच फॉलो करत नाही. म्हणजे संविधान त्याच्यावरती पार्लमेंट झाली. योग्य आहे का मग ते? मग अशा वेळेस आपल्याला वाचवायला कोणी येईल? लगेच सुप्रीम कोर्ट येईल. तो विचारेल पार्लमेंट 368 प्रोसिजर केली का तू? नाही केली तर कर आणि मग चेंजेस कर. आणि ते चेंजेस मी चेक पण करणार, सुप्रीम कोर्ट चेक पण करणार की अकॉर्डिंग कॉन्स्टिट्यूशन आहे काय, कारण की मला संविधानाला सगळ्यात वरती ठेवायचं. क्लिअर आहे? तर पहिलं प्रिन्सिपल संविधान सर्वोच्च ठेवणं, यासाठी रिव्ह्यू गरजेचा आहे. दुसरं, टू मेंटेन फेडरल इक्विलिब्रियम, सांघिक समतोल राखण्याचं काम करतं. आता बघा मित्रांनो, आपली ही जी सिस्टम आहे एक युनिक सिस्टम आहे. याच्यामध्ये आपल्याकडे केंद्र सरकार पण आहे, राज्य सरकार, आणि तिथे पण आपण मिक्सचर केलेलं आहे. अमेरिकेमध्ये काय दिसतं तुम्हाला? केंद्र सरकार पॉवरफुल आहे तर राज्य सरकार पण पॉवरफुल आहे. केंद्र सरकारचं वेगळं कॉन्स्टिट्यूशन, राज्याचं वेगळं कॉन्स्टिट्यूशन. केंद्र सरकारचं वेगळं सुप्रीम कोर्ट, राज्याचं वेगळं सुप्रीम कोर्ट. म्हणजे अमेरिकेतले राज्यांकडे इक्वल पॉवर आहे. भरपूर पॉवरफुल आहेत अमेरिकेचे राज्य, स्टेट्स. साहजिक केंद्र सरकार राज्यांपेक्षा थोडं का होईना पॉवरफुल असतं, पण तरी राज्य इक्वल पॉवरफुल आहेत केंद्र सरकार सारखे. आणि आपल्याकडे आलं तर आपल्याकडे राज्यांना पॉवर दिली आहे, पण केंद्राला आपण जास्त पॉवरफुल ठेवतो. जास्त झुकलेले आहेत. येस, पॉवर केंद्राकडे झुकलेली आहे. मग इथे आपण काय केलेलं आहे, इथे ताळमेळ बसवलेला आहे की राज्यांना एकदमच निग्लिजन्स नाही ठेवलं. राज्यांना पण राज्य सूची करून काय केलं, त्यांना विषय दिले. केंद्र सूची करून केंद्राला विषय दिले. पण केंद्र सूचीमध्ये काय आहेत? सगळे महत्वाचे. डिफेन्स ऑनली केंद्र, एकच संविधान केंद्राकडे, एकच सिटिझनशिप केंद्राकडे, एकच सुप्रीम कोर्ट केंद्राकडे, एकच रेल्वे केंद्राकडे, एकच न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी केंद्राकडे, एकच स्पेस टेक्नॉलॉजी केंद्राकडे. म्हणजे महत्वाचे विषय केंद्राकडे. बाकी मग शेती, पोलीस, लॉ अँड ऑर्डर वगैरे आहे ते कोणाकडे दिले? आपण राज्यांकडे दिले. काही टॅक्सेस राज्यांकडे दिले, काही टॅक्सेस केंद्राकडे दिले. आणि उरलेले सब्जेक्ट आपण कुठे ठेवले? ते कॉन्करंट लिस्टमध्ये, ज्याच्यावरती केंद्र आणि राज्य दोघं पण कायदा बनवू शकतात. तर राज्यांना पॉवरच नाहीये भारतामध्ये असं नाही, राज्यांना पण पॉवर आहे, पण जास्त पॉवर केंद्राकडे. मग केंद्राकडे जर जास्त पॉवर आहे तर असं होऊ नये की केंद्रानं राज्यावरती अत्याचार करावे. होऊ शकतं ना, जर केंद्र पॉवरफुल आहे तर राज्यासोबत काही पण होऊ शकतं. मग राज्यांना कोण वाचवणार? सुप्रीम कोर्ट. जर सुप्रीम कोर्टला वाटतंय की एखाद्या
बनवलेल्या कायद्यानं, बनवलेल्या अमेंडमेंटनं किंवा कोणत्याही चेंजेसनं राज्यांवरती अत्याचार होतोय किंवा राज्यांवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय, तर अशा वेळेस सुप्रीम कोर्ट ऑर्डर देणार केंद्राला काढून टाकायचं, वाचवणार राज्यांना. म्हणजे केंद्र आणि राज्यांचं हे फेडरल इक्विलिब्रियम म्हणजे हे जे समतोल आहे ते राखण्याचं काम सुप्रीम कोर्ट करणार थ्रू ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक प्रणाली. क्लिअर? समजलं? ग्रेट. आणि तिसरं सांगितलंय टू प्रोटेक्ट द फंडामेंटल राईट. आता मला वाटतं याला डिस्कस करण्याची गरज नाही, मूलभूत अधिकार आहेत म्हणून आपण आहे. आता जर आपले मूलभूत अधिकार काढले तर आपण जीवन जगू, आता जे जीवन जगू शकतोय तसं नाही जगू शकणार. मूलभूत अधिकार भले आपल्याला माहित नाहीत मूलभूत अधिकार, म्हणजे बरेचसे आता तुम्ही तयारी करतायत म्हणून तुम्हाला माहिती आहे 12 ते 35, पण आपल्या वयोगटातल्या सगळ्याच मुलांना माहिती आहेत का, मुलींना माहिती आहेत का? नाहीत माहिती. पण तरी उपभोगतायत की नाहीत पूर्ण? कोणत्याही गोष्टीला म्हणतात हे आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार आहे. खरंच संविधानात आहे की नाही माहित नाही, पण हा पण आमचा अधिकार आहे, तो पण आमचा अधिकार. पण ते बोलण्याचं जे आहे ते स्वातंत्र्य पण मूलभूत अधिकाराचे आर्टिकल 19 तुम्ही बोलू शकताय, राईट? आणि जर ते मूलभूत अधिकार काढले तर लोकशाही लोकशाही राहणार नाही. तर त्याचं जतन करण्यासाठी, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यू इम्पॉर्टंट आहे. ह्या 3 गोष्टींच्या प्रोटेक्शनसाठी ज्युडिशियल रिव्ह्यू इम्पॉर्टंट आहे. क्लिअर? ओके. आता काही स्टेटमेंट आहेत अतिशय महत्वाचे आहेत, आधी वाचून दाखवतो, देन तुम्हाला मी ते एक्सप्लेन करतो. लक्ष देऊन ऐका. एव्हरी ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट, be it the executive or the legislature or the judiciary, derives its authority from the constitution and it has to act within the limit of that authority. तुम्ही एक्झिक्युटिव्ह असाल, तुम्ही लेजिस्लेटिव्ह असाल किंवा तुम्ही ज्युडिशियरी असाल, तुमच्या तिघांना पण ताकद मिळते संविधानातून. आणि संविधानाने जेवढी ताकद दिली आहे त्याच लिमिटेशन मध्ये तुम्हाला काम, त्याला ब्रेक नाही करायचं. संविधानानं तुम्हाला सीमा आखून दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये राहूनच तुम्हाला काम. अगेन इथून काय क्लिअर होतं, जर तुम्ही सीमा ब्रेक करताय, तुम्ही त्या बाउंड्रीज ब्रेक करतायत, तर रिव्ह्यू होणार, रिव्ह्यू केलं जाणार. इव्हन ज्युडिशियरीला पण त्यात टाकलं, ज्युडिशियरीला पण संविधानानं आर्टिकल दिले त्यानुसारच काम करायचं. सुप्रीम कोर्ट कधी कायदा बनवताना दिसले का? कधी चिडले सुप्रीम कोर्टने निर्णय दिला की नाही संसद तुम्ही करू शकत नाही, दाखवा मी कायदा बनवू, असं होईल का? कारण की आपल्याकडे कोणतं प्रिन्सिपल आहे? सॉव्हेनिटी ऑफ द पार्लमेंट. फक्त पार्लमेंटच कायदा बनवणार. हा, त्याच्यासोबत काय आहे? सुप्रीमसी ऑफ द सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट. यस, सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे, पण कायदा फक्त संसदच बनवणार. क्लिअर? ओके. पुढचं वाक्य आहे, the court is the ultimate interpreter of the constitution and to this court is assigned the delicate task of determining what is the power conferred of each branch of the government, whether it is limited or if so what are the limits and whether any action of that branch transgress such limits. सोप्या भाषेत आता सांगतो, सुप्रीम कोर्ट म्हणतंय की आम्ही ऑनली बॉडी आहोत, आम्ही फक्त आम्हीच आहोत जे संविधानाचा अर्थ लावू शकतो. आणि त्या अर्थ लावताना आम्ही चेक करणार आहेत की संविधानानं तुम्हाला लिमिट काय दिलेल्या आहे. मग तुम्ही एक्झिक्युटिव्ह असाल नाही तर तुम्ही लेजिस्लेटिव्ह असाल, आम्ही तुमच्या लिमिट्स चेक करणार आणि तुम्हाला त्या लिमिट जर तुम्ही क्रॉस करत असाल तर आम्ही काय करणार त्याच्यावरती रिव्ह्यू. ओके, शब्द खूप महत्वाचे असतात यातले. ओके, आता तुम्हाला काही आर्टिकल्स मी सांगणार आहे. आता आर्टिकलचे फक्त संख्या लिहून ठेवल्या पाठ करण्यासाठी, कारण की नोट्स मध्ये सगळं तुम्हाला मिळणार आहे. फक्त आर्टिकल कोणते आजच्या आज तुम्हाला डिस्कशन करायचं असेल आफ्टर लेक्चर तर लक्षात राहू, कारण की पाठ करा, कारण की याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत की ज्युडिशियल रिव्ह्यूच्या संदर्भात पुढीलपैकी आता 2-4 वर्षामध्ये तुम्हाला दिसतील त्याच्यावरती क्वेश्चन्स. आर्टिकल 13 काय आहे हे आपण आता ज्याच्यावरती चर्चा केली, मूलभूत अधिकाराचं किंवा ते हिरावून घेण्याचे सर्व कायदे. यस, मूलभूत अधिकारांमध्ये नकारात्मक बदल होणार नाही, कोणता पण कायदा तसं करू शकणार नाही. 13 मध्ये सुप्रीम कोर्टचा उल्लेख आहे का? नाही. परत विचारतो कारण की यावेळेस तुम्ही विसरले होते, सुप्रीम कोर्टाचं नावच नाही 13 मध्ये. आर्टिकल 32 याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचं नाव आहे का? किती विचार करताय? त्यांच्याकडेच जाण्याचा अधिकार. आर्टिकल 32 मध्ये 3 गोष्टी आहेत. मूलभूत अधिकार गेले, कोर्टात जाणार, सुप्रीम कोर्टात 32चा वापर करून. अजून आर्टिकल 32 मध्ये काय? 5 रिट्स.
आणि आर्टिकल अच्छा. 32 मध्ये तिसरी तरतूद की पार्लमेंट कायद्यानुसार ही रीटची ताकद इतर कोर्टांना देऊ शकते. सुप्रीम कोर्टाचा उल्लेख आहे, त्यात ठळक उल्लेख आहे. ओके, 13 मध्ये नाहीये, 32 मध्ये रीटच्या बाबतीमध्ये उल्लेख आहे. आर्टिकल 32 आलं ना, तर 3 प्रोव्हिजन्स आहेत. मूलभूत अधिकार गेले, कोर्टात जाणार. 5 रीट काढायच्यात, 5 प्रकारच्या रीट कोर्टात जाणार. आणि पार्लमेंट कायद्यानुसार रीट काढण्याची ताकद इतर कोर्टांना, म्हणजे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट वगळता इतर जिल्हा कोर्ट वगैरे असतील त्यांना देऊ शकतो. ह्या 3 प्रोव्हिजन आहेत आर्टिकल 32 मध्ये, 32 मध्ये. मग आहे आर्टिकल 131, आर्टिकल 131. साहजिक कोणतं आर्टिकल असेल हे? सुप्रीम कोर्ट. 124 ते 147 सुप्रीम कोर्ट आहे. असे बॉक्स लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला पूर्ण संविधान डोक्यामध्ये येऊन जाईल. आर्टिकल 131 याच्यात सांगितलं, इट प्रोव्हाइड्स फॉर द ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट इन सेंट्रल स्टेट अँड इंटरस्टेट डिस्प्युट्स. आपण सुप्रीम कोर्ट मध्ये बघितलं की नाही, ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट, केंद्र वर्सेस एक किंवा अधिक राज्य. यस, केंद्र आणि एक किंवा अधिक राज्य वर्सेस एक किंवा अधिक राज्य, म्हणजे केंद्र राज्यातले वाद आणि राज्यातले वाद हे कुठे जाणार? सुप्रीम कोर्टात. तर ते पण रिव्ह्यू मध्ये येतात. लक्षात राहू द्या, मुद्दाम तुम्हाला लिहून देतोय हे आणि पाठ करायला सांगतोय, कारण की तुम्ही म्हणाल की अरे इथं ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन यात कसलं रिव्ह्यू आलं? याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे भांडणं आहेत, त्याच्यामध्ये रिव्ह्यू साहजिक कोण करतंय? सुप्रीम. नाही, भांडणं कुणामध्ये? एक्झिक्युटिव्ह मध्ये. रिव्ह्यू कोण देते? सुप्रीम कोर्ट देते. ठीक आहे. मग आहे आर्टिकल 132, ऍपेलेट ज्युरिस्डिक्शन. इथे रिव्ह्यू कशाला केलं जाते? इट देअर ओन जजमेंट. ऍपेलेट त्यांच्याकडे जेव्हा केस जाते, खालच्या कोर्टातून वरच्या कोर्टामध्ये जेव्हा केस जाते, ऍपेलेट वाला ज्युरिस्डिक्शन. मग हे कशामध्ये? कॉन्स्टिट्युशनच्या बाबतीमध्ये पण आहे, क्रिमिनल बाबतीमध्ये पण आहे आणि सिव्हिल बाबतीमध्ये, तिन्ही बाबतीमध्ये. आर्टिकल 133, 134, 134A. आर्टिकल 132, 133, 134, 134A. आणि सगळे चारीचे चारी काय आहेत? ऍपिलेट, सिव्हिल, क्रिमिनल, कॉन्स्टिट्युशनल त्यासाठीचे दिलेले आहेत एकच. 131 टू 134, 131 ते 134 काय? आता लक्षात राहील, ऍपिलेट 31 ते 34 असं लक्षात ठेवा. मग आहे आर्टिकल 135. प्री कॉन्स्टिट्युशनल लॉज साठी हे दिलेलं आहे, म्हणजे संविधान आलं त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट आलं, पण संविधान येण्याच्या आधी पण कायदे बनले होते की नाही बरेचसे. जसं की आपण बघितलं होतं फर्स्ट अमेंडमेंटच्याच वेळेस ब्राह्मण महिलेची केस होती, मद्रास राज्याच्या विरोधामध्ये ती केस होती, आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये. मूलभूत अधिकारामध्ये बघितलं आपण, त्या नोट्समध्ये तुम्हाला त्यांचं नाव आणि ती केस दिसेल. 1926 चा मद्रास राज्याचा कायदा होता, त्याच्यानुसार ही केस गेली होती. त्या महिलेचं मेडिकल कॉलेज मधलं ऍडमिशन गेलं होतं, है ना, लक्षात आलं? तर ते गेलं होतं कास्ट सिस्टम मुळे. नंतर सुप्रीम कोर्टने काय केलं, आता त्यावेळेस प्री कॉन्स्टिट्युशन होतं त्यामुळे त्यांची बाजू घेतली त्या केसमध्ये, पण नंतर काय झालं? नंतर बदलला डिसिजन. आता कास्टनुसारच आहे की नाही रिझर्वेशन. म्हणजे प्री कॉन्स्टिट्युशन, संविधान अंमलबजावणीच्या आधी जे कायदे बनले त्याच्यावरती रिव्ह्यू देण्यासाठी तो आर्टिकल 135 हा सुप्रीम कोर्टला काय करतो? ऑथॉरिटी देतो. ठीक आहे. 134 पर्यंत ऍपेलेट, 35 प्री कॉन्स्टिट्युशन असं. 136 ओके, स्पेशल लिव्ह. स्पेशल लिव्ह आपण सुप्रीम कोर्टामध्ये बघितलं होतं त्यांच्या ऑथॉरिटीमध्ये. स्पेशल लिव्ह म्हणजे काय? सुप्रीम कोर्ट कोणत्याही कोर्टातून केस स्वतःकडे घेऊ शकतो. अरे एखादी महत्वाची केस डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आली, मीडियामध्ये खूप गाजली, सुप्रीम कोर्टला वाटलं की चला आपण त्याच्यावरती निर्णय देऊ, पूर्ण भारतात लागू होईल, सुप्रीम कोर्ट स्पेशल लिव्हनुसार त्याच्याकडून घेऊ शकतो. ती सर्शरी वेगळी. सर्शरी ही रीट काढल्यानंतर, हे विदाउट रीट स्वतःच्या ह्यानं ते घेऊ शकतात. स्पेशल लिव्ह एक प्रकारे परमिशन म्हणा याला. सुप्रीम कोर्ट स्वतःच्या परमिशन काय करू शकतो? त्या केसेस स्वतःकडे घेऊ शकतो. आर्टिकल 136. 35 काय आहे? प्री कॉन्स्टिट्युशन. आणि 31 ते 34 ऍपेलेट. खूप छान. 136 झालं. मग आहे 143, आर्टिकल 143 काय आहे? 123 वटहुकूम. राष्ट्रपतीला जे काही कायदेविषयक Yes. प्रश्न आहे ते Yes. सर्वोच्च न्यायालयाचे मत मागण्याचा अधिकार.
येस, ऍडवायझरी ज्युरिस्डिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट. आर्टिकल 143 नुसार राष्ट्रपती कायद्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाला सल्ला मागतील, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट पहिल्यांदा नाही म्हणू शकतो, पण दुसऱ्यांदा मात्र सल्ला सल्ला द्यावाच लागतो. आणि तो कंपल्सरी आहे का? आर्टिकल 143. आणि देन आहे आर्टिकल 226. हे कशासाठी आहे? हायकोर्टातून काढायच्या रीट्स. मूलभूत अधिकार गेले तर हायकोर्टामध्ये जाण्यासाठीची ताकद. खूप छान. मग आहे आर्टिकल 227. आर्टिकल 27, जसं सुप्रीम कोर्ट बॉस आहे सगळ्या कोर्टांचा देशातल्या, बरोबर? तर 227 नुसार 26 नंतर, 26 नंतर लगेच 27 असं लक्षात आहे. 26 तर 226 सगळ्यांना लक्षात आहे. रीट काढणं मूलभूत अधिकार, बरोबर? लगेच 227 काय करतो? त्या राज्यामध्ये त्या हायकोर्टाला बॉस बनवतो. आर्टिकल 227 नुसार हायकोर्ट त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये बॉस असेल. मग ते ट्रिब्युनल्स असू द्या, जिल्हा न्यायालय असू द्या, तालुका न्यायालय असू द्या, कोणतेही न्यायालय असू द्या. आता मुंबईमध्ये बॉस, आपल्या महाराष्ट्रामध्ये बॉस कोण असेल? मुंबई उच्च न्यायालय. आता महाराष्ट्र सरकारनं एखादं ट्रिब्युनल नेमलं किंवा भारत सरकारनं एखादं ट्रिब्युनल नेमलं महाराष्ट्र राज्यासाठी, तर त्याचा बॉस पण कोण होणार? मुंबई हायकोर्ट. आणि मुंबई हायकोर्ट आणि बाकी सगळ्या कोर्टांचा बॉस कोण आहे? सुप्रीम कोर्ट. पण आर्टिकल 227 काय करतो? हायकोर्टाला त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये बॉस बनवतो, अपर लेवलला. क्लिअर? 227. मग आहे 245. ओके. It deals with the territorial extent of laws made by parliament and by the legislature of states. पार्लमेंट आणि राज्यानं बनवलेल्या कायद्यांची व्याप्ती जर टेरिटरीच्या बाहेर जात असेल, आपल्या टेरिटरीच्या बाहेर व्याप्त असेल, तर अशा वेळेस सुद्धा रिव्ह्यू देणार. आता समजा केंद्र सरकारने एखादा कायदा केला ज्याच्यामध्ये राज्यांचा अधिकार क्षेत्र कमी जास्त होत असेल, राज्यांना काही बाधा पोहोचत असेल, तर तिथे रिव्ह्यू कोण देणार? राज्यांचं नुकसान होत आहे, कोण देणार? सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. आता एखाद्या राज्यानं कायदा बनवला, बाजूच्या राज्याला त्याचं काहीतरी नुकसान होतंय, बाजूच्या राज्याच्या मध्ये ते एक्सटेंड होतंय, तर तिथे पण कोण हे करणार? सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. ते झालं कोणतं? आर्टिकल 245, टेरिटोरियल एक्सटेंड. ठीक आहे. मग आहे आर्टिकल 246. It deals with the subject matter of laws made by parliament and by state legislature in union list, state list or conference. केंद्र सूचीमध्ये कायदा फक्त कोण बनवतो? पार्लमेंट बनवते. तिथं राज्य येणार नाही कधी. राज्य सूचीमध्ये फक्त कायदा कोण बनवतं? राज्य बनवतं. पण त्याच्यामध्ये केंद्र सरकार पण कायदा बनवू शकतो का? पॉसिबल आहे का? येस. फक्त आणीबाणीलाच बनवू शकतो का? नॉर्मल सिच्युएशन मध्ये पण बनवू शकतो. बघा, लक्षात राहू द्या, नॉर्मल आज महाराष्ट्रात कसली आणीबाणी नाहीये. आहे का काही राष्ट्रपती राजवट वगैरे महाराष्ट्रात? नाहीये. पण आज समजा केंद्रामध्ये सेशन चालू आहे, अधिवेशन चालू आहे, आणि आज वाटतं की महाराष्ट्रातल्या राज्यसूचीमध्ये कायदा बनवायचा आहे, तर संसद बनवू शकतं. पण त्यासाठी कारण काय पाहिजे? नॅशनल इंटरेस्ट, अग्रीमेंट विथ फॉरेन कंट्रीज, अदर नेशन्स, आणि सोशल वेलफेअर किंवा सोशल हेल्थ आपण ज्याला म्हणू शकतो, ते कॉमन वेलफेअर आपण ज्याला म्हणतो, ते कारण आहे. म्हणजे जनतेचं हित आहे, देशाचं हित आहे, आणि परराष्ट्रासोबत केलेले तह, या 3 कारणांमुळे केंद्र सरकार राज्य सूचीमध्ये कायदा बनवू शकतो. साधारण वेळेस पण. आणीबाणीचीच गरज आहे असं नाही, कधी बनवू शकतो. कारण की बऱ्याच वेळेस आपल्याला काय वाटतं, राष्ट्रपती राजवट लागू केली तरच बनवता येईल, तेव्हा तर बनतोच. पण नॉर्मल सिच्युएशन मध्ये पण कायदा बनवला जाऊ शकतो राज्य सूचीत. पण आता ह्याच्यामध्ये कारण दिलेत की नाही? आता समजा केंद्र सरकारनं आज कायदा बनवला आणि सांगितलं, आपल्या महाराष्ट्र सरकारला सांगितलं की आम्ही कायदा बनवायला घेतलाय आणि रिझन आहे नॅशनल इंटरेस्ट. मग आपण गेलो सुप्रीम कोर्टामध्ये, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, हे बघा केंद्र सरकार कायदा बनवते, आमच्या लिस्टमध्ये आमच्या अधिकारावरती गदा आणतो. मग सुप्रीम कोर्ट चेक करणार की खरंच राष्ट्र इम्पॉर्टंट आहे की नाही. सुप्रीम कोर्टला दिसलं की अरे नॅशनल इम्पॉर्टन्स नव्हतं, हे तर पक्षाचं राजकारण आहे. महाराष्ट्रामध्ये XYZ पक्षाचं सरकार आहे, केंद्रामध्ये एबीसी पक्षाचं सरकार आहे, आणि एबीसीला XYZ ला त्रास द्यायचा आहे, म्हणून हे असं करतायत, असं जाणवलं सुप्रीम कोर्टला. तर सुप्रीम कोर्ट काय म्हणेल? ते लॉ लागू होणार नाही, काढून टाका त्या कायदा. तो काढून टाकावा लागणार. समजलं?
म्हणजे तुम्ही तुमच्या सूचीमध्ये कायदे बनवणार, पण जर त्याचा गैरवापर होत असेल तर तिथे सुद्धा सुप्रीम कोर्ट येणार आणि रिव्ह्यू देणार. तिसरी लिस्ट आहे कॉन्करंट लिस्ट, समवर्ती सूची. तिथे काय सांगितलेलं आहे समवर्ती सूचीमध्ये, राज्य आणि केंद्र दोघं कायदा बनवणार. आता समजा फॉरेस्ट आहे, वन वन हे कशामध्ये येतं, कॉन्करंट लिस्टमध्ये येतं. आता महाराष्ट्रातल्या वनासाठी, महाराष्ट्रातल्या फॉरेस्टसाठी केंद्र सरकारनं कायदा बनवला आणि राज्य सरकारनं पण काय, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं पण काय. मग काय होणार, केंद्राचा कायदा जिवंत राहील, महाराष्ट्राचा निघून जाईल. बिकॉज सेंट्रल गव्हर्नमेंट इज मोर पॉवरफुल दॅन स्टेट गव्हर्नमेंट. आणि ते मेन्शन आहे की जर एकाच विषयावरती केंद्र आणि राज्य कायदा बनवत असेल तर केंद्राचा कायदा राहील, राज्याचा निघून जाईल. मग तो निघून जातोय की नाही हे बघण्यासाठी पण कोण आहे, सुप्रीम कोर्ट. सो आर्टिकल किती सांगितलं, 246 कशासाठी आहे, आपापल्या लिस्टमध्ये कायदे बनवा आणि अतिक्रमण करत असाल तर आम्ही चेक करणार. क्लिअर, समजलं? 246. मग आहे आर्टिकल 251 अँड 254. आर्टिकल 251 अँड 254. ओके. 251 आणि 54 मध्ये जे मी आता तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं की जर केंद्रानं आणि राज्यानं एकाच विषयावरती कायदा बनवला तर केंद्राचा जिवंत राहील, राज्याचा निघून जाईल, ह्या 2 आर्टिकल मध्ये ते सांगितलं. ठीक आहे, तर त्याला सब म्हणून हे आर्टिकल आहेत कशाला, 245 ला. आणि लास्ट आहे 372. 372. आता संविधान समतानीचे हे काय आहेत, आर्टिकल्स आहेत. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, संविधान अंमलबजावणीच्या आधी बनलेले कायदे पुढे पण चालू राहतील. कारण की बरेचसे कायदे आज पण चालू आहेत, संविधानाच्या आधीचे कायदे, ब्रिटिश काळाचे कायदे आज पण बरेचसे चालू आहेत. का, एकतर त्यांचा एकतर रिलेव्हन्सच राहिला नाही म्हणून तो आपण काढला नाही, दुसरी गोष्ट आजही ते चालू आहेत कारण की त्या प्रोव्हिजन आज पण चालू. ठीक आहे, तर आपण त्यांना पुढे कंटिन्यू केलेलं आहे. तर 372 त्यांना जिवंत ठेवण्याचं काम. मग हे संविधानाच्या आधीचे कायदे योग्य अयोग्य कधीपर्यंत ठेवायचे, काय त्याच्यानुसार गोष्टी होत आहेत की नाही हे कोण चेक करणार, सुप्रीम कोर्टच्या ज्युडिशियल रिव्ह्यूला जवळपास एवढे 16-17 आर्टिकल्स आहेत जे रिलेटेड आहेत. ओके, पाठ राहू द्या, लिस्टमध्ये नोट्समध्ये सगळं देतोय मी तुम्हाला. ओके, आता तुम्हाला जर म्हटलं सगळ्यात मोठा फंडामेंटल फरक सांगा अमेरिकेच्या ज्युडिशियल रिव्ह्यू आणि आपल्या ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये, तर तुम्ही काय सांगणार? मी सुरुवातीला जो सांगितला सगळ्यात मोठा फरक जो होता, सर जी आम्ही भारताचं जे न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आहे तो अमेरिकेपेक्षा मर्यादित आहे, अमेरिकेच्या अधिकारापेक्षा मर्यादित आहे. ठीक आहे मर्यादित आहे, पण आणखी महत्वाचा फरक काय म्हणताय? ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि येस, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. तो नाही, रिव्ह्यू मधला, ज्युडिशियल रिव्ह्यू मधला मोठा फरक, जे मी तुम्हाला तिथूनच सुरुवात केली होती. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि येस, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. त्याच्या पण आधी मी सांगितलं होतं की अमेरिकेच्या संविधानामध्ये स्पष्ट लिहिलेलंच नाहीये रिव्ह्यू. हे बघा, आता परत सांगतो, अमेरिकेच्या संविधानात ज्युडिशियल रिव्ह्यू नाही वापरला आणि आपल्या पण नाही वापरला शब्द, वापरला का कुठे? सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट उल्लेख 13 मध्ये पण आपल्याला दिसत नाहीये. तर रिव्ह्यू ही एक कन्सेप्ट आहे जी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टनं दिलं. पण अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टनं काय सांगितलं माहितीये तुम्हाला, की आपले फाउंडिंग फादर्स, आपले संविधान जे निर्माती करते होते त्यांच्या डोक्यामध्ये विचार होता की सुप्रीम कोर्ट चेक करणार प्रत्येक गोष्ट. लिहिलं का त्यांच्या सुप्रीम कोर्टात असं लिहिलंय का, त्यांच्या संविधान लिहिलंय का असं की आम्ही मेकर्स ऑफ युएस कॉन्स्टिट्यूशन आणि आम्ही डिक्लेअर करतोय, आमच्या डोक्यामध्ये अशी आयडिया आहे की सुप्रीम कोर्ट सगळं काही रिव्ह्यू करणार आहे का? सुप्रीम कोर्ट म्हणला आर्टिकल 3 आणि 4 हे त्यांच्या सुप्रीम कोर्टामधले, आर्टिकल 3 नुसार तिथलं फेडरल कोर्ट, तिथलं स्टेट कोर्ट हे आर्टिकल 3 नुसार बनलेला. आणि आर्टिकल 4 मध्ये 3-4 प्रोव्हिजन आहेत, त्यातलं एक प्रोव्हिजन म्हणतं की तिथलं जे गव्हर्नमेंट आहे, तिथलं जे स्टेट आहे त्याला सगळ्या कायद्या कानूनचं इज्जत करायची, रिस्पेक्ट करायची. आणि ह्या 2 आर्टिकलच्या बेसिसवर
तिथल्या सुप्रीम कोर्टनं सांगितलं, लक्ष देऊन ऐका, तिथल्या सुप्रीम कोर्टनं सांगितलं जे आपले संविधान निर्माण करणारे होते 1776 मध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये गोष्ट होती की जे बनणारे कायदे आहेत, जे शासन चालवलं जाणार आहे, ते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ न चालवलं जाईल. म्हणजेच बनलेला कायदा, चालवलेलं शासन योग्य आहे अयोग्य आहे हे सुप्रीम कोर्ट चेक करेल ऑन द बेसिस ऑफ कॉन्स्टिट्यूशन. लिहिलेलं नाहीये काहीच, तिथल्या सुप्रीम कोर्टने आणली आयडिया. सुप्रीम कोर्ट काय म्हटलं की आपले जे संविधान लिहिले त्यांच्या डोक्यात असं होतं की जे काही गोष्टी आपल्या अमेरिकेत बनतील त्या चेक होतील. आणि कशाच्या बेसिसवर चेक होतील? जसं ड्रिंक अँड ड्राईव्हला मशीन लावली जाते तोंडामध्ये, त्याच्यावर कळतं की किती दारू पेलेला आहे, किती नशेमध्ये आहे, बरोबर? तसं तिथलं सुप्रीम कोर्ट कशाच्या बेसिसवर करणार? सुप्रीम कोर्ट संविधानाच्या बेसिस, की अमेरिकेचं सरकार बनलेले कायदे योग्य आहेत अयोग्य आहेत हे संविधानामध्ये चेक करून बघा. आणि जर त्याला वाटते की ब्रेक होते प्रिन्सिपल, तर तो काय म्हणेल? रिमूव्ह इट, काढून टाका. समजलं? हे बघा, अमेरिकेच्या संविधानामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल लिहिलेलंच नाहीये, प्रोव्हिजनच नाहीये. ती कन्सेप्ट तिथल्या कोर्टानं आणली. कधी आणली? 1803 मध्ये, मॅकबरी वर्सेस मॅडिसन. त्यांनी सांगितलं की आपले संविधान जे लिहिणारे होते त्यांच्या डोक्यामध्ये अशी आयडिया होती की आपल्या अमेरिकेमध्ये जे काही शासन चालवलं जाणार, जे कायदे बनवले जाणार, ते अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ युएस आहे की नाही हे चेक केलं जावं. आणि चेक करणार कोण? सुप्रीम कोर्ट. कशाच्या आधारावर? संविधानाच्या आधारावर. आणि तेव्हापासून 1803 पासून ते आजपर्यंत अमेरिकेमध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू ही कन्सेप्ट आहे. दुसरीकडे आपला देश, आता आपल्या संविधानामध्ये पण ज्युडिशियल रिव्ह्यू शब्द नाही लिहिलेला, पण आता जे तुम्ही आर्टिकल्स पूर्ण लिहून घेतले त्याच्यातून काय रिप्लेट काय होतंय? सुप्रीम कोर्टला पॉवर आहे चेक करण्याची. चेक करणं म्हणजेच काय? रिव्ह्यू देणं. म्हणजे अमेरिकेच्या रिव्ह्यू मध्ये भारताच्या रिव्ह्यू मध्ये सगळ्यात महत्वाचा फरक, एक तर ज्युडिशियल रिव्ह्यूची कन्सेप्ट आपण घेतली अमेरिकेकडनं, बट ऑलरेडी आपलं जेव्हा संविधान बनलं त्याच्यामध्ये काही कलम असे होते जे ज्युडिशियल रिव्ह्यू साठी तरतूद करत, आणि जे कलम तुम्ही लिहून. पण ज्युडिशियल रिव्ह्यूची कन्सेप्ट होती का आपल्याकडे? कलम होते पण कन्सेप्ट होती का? ती कन्सेप्ट आपण अमेरिकेकडे. मग आपलं सुप्रीम कोर्ट किती वेळेस म्हटलेलं आहे की आमचं आपलं संविधान बनवणारे जे होते त्यांच्या डोक्यात असं होतं. किती वेळेस सांगितलेलं आहे? बेसिक स्ट्रक्चर कुठून आलं? केशवानंद भारतीच्या केसमध्ये तिथे काय म्हटलं होतं सुप्रीम कोर्ट? की सेम आवर फाउंडिंग फादर्स, आपले संविधान निर्मात्याच्या डोक्यामध्ये काय बेसिक आयडिया होत्या त्या कधी ब्रेक नाही झाल्या, आणि दॅट इज बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सेम वाक्य युज केलं की नाही आपल्या पण कोर्टाने? असं चालते सिस्टम, असं आपण अमेरिकेकडनं ते घेतलेला. क्लिअर? समजलं? ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्विलोकन. चला पुढे जाऊया. आता मी तुम्हाला मग हे सांगितलं होतं 9th शेड्यूल फर्स्ट अमेंडमेंट 1950 ला झाली, 1951 ला. तर तेव्हा काय झालं होतं की जे जे कायदे 9th शेड्यूल मध्ये असतील त्याच्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू दिलं जाणार नाही. पण एका केसमध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हटला? 24 एप्रिल 1973 पर्यंत आम्ही रिव्ह्यू नाही देणार, पण त्याच्यानंतर देणार. तर ही लँडमार्क जजमेंट कोणत्या केसमध्ये दिली होती? केशवानंद. ते तर सांगितलं त्यांनी की केशवानंद भारतीच्या आधीच्या मध्ये आम्ही रिव्ह्यू नाही देणार पण नंतर देणार. पण ही जजमेंट लँडमार्क खूप महत्वाची जजमेंट आहे, त्याच्यावरती क्वेश्चन पण आलेला. IR येस येस, बरोबर. कोइल्लो. IR कोहेल्लो 2007 आठवलं होतं ना त्या केस? त्या केसमध्ये सांगितलं की 24 मार्च 73 पर्यंत आम्ही रिव्ह्यू देणार नाही पण त्याच्यानंतर रिव्ह्यू देऊ. लक्षात राहू द्या हे सुद्धा. चला ना, आता आपल्याला ज्युडिशियल रिव्ह्यू नंतर एक महत्वाची कन्सेप्ट बघायची आहे, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. त्याला मराठीमध्ये म्हणतात न्यायिक क्रियाशीलता. न्यायिक क्रियाशीलता ही सुद्धा अमेरिकेनच दिली, अमेरिकेमध्ये आली होती ही आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 1947 मध्ये. आणि तिथे फर्स्ट टाइम त्याचा उद्गार काढला होता आर्थर श्लेसिंगर ज्युनियर. आर्थर श्लेसिंगर ज्युनियर या अमेरिकन हिस्टोरियन आणि एज्युकेटर, त्यांनी प्रथमतः हा उल्लेख केला होता की ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम नावाची कन्सेप्ट असते. ओके, तर सगळ्यात आधी ऍक्टिव्हिजमला आपण समजून घेऊ. एकच मिनिट.
शीतल मॅम. ओके. ऍक्टिव्हिजम. आता दोन युपीएससीचे कॅन्डिडेट आहेत समजा. दोन युपीएससीचे कॅन्डिडेट आहेत. एकाला सांगितलं, एकाने सिलेबस बघितला, पूर्व मुख्य मुलाखत. सिलेबस नुसार तो मार्केटमध्ये गेला, इतिहासाचे पुस्तक घेतले, जॉग्राफीचं, इकॉनॉमिक्स, पॉलिटी पुस्तक घेतलं आणि लागला अभ्यासाला. 1.5-2 वर्ष त्यांनी काहीच बघितलं नाही, त्यांनी फक्त सिलेबस बघितला होता आणि ते पुस्तक आणून तो अभ्यास करू लागला. हे काय झाली? साधारण प्रिपरेशन. आता दुसरं प्रिपरेशन, ऍक्टिव्हिजम वालं प्रिपरेशन. ते काय करेल? त्यानं सिलेबस बघितला, सिलेबस नुसार त्यांनी बुक्स पण बघितले, बुक्सच्या अनुक्रमणिका बघितल्या, किती टॉपिक कव्हर होतात, काय करतात. डायनामिक नेचर ऑफ सिलेबस पण बघितलं. त्याला त्यांनी हे पण चेक केलं की सिलेबसमध्ये पॉईंट दिलेले आहेत, पण त्याच्यापेक्षा अदर गोष्टींवरती पण क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे सिलेबस फक्त रेस्ट्रिक्टेड आहे तेवढंच नाहीये, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जागरूक राहून पण कराव्या लागणार आहेत. त्यात अवेअरनेस शब्द पण आलेला आहे सिलेबसमध्ये. अवेअरनेस मध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. मग तो काय करतोय? तो पुस्तकांचा वापर पाहिजे तेवढाच करतो, जेवढे चॅप्टर्स रिलेटेड आहेत, जेवढे गरजेचे तो तिथून करतोय. न्यूजपेपर पण करतोय, न्यूज पण पाहतोय. म्हणजे तो बसनं ट्रॅव्हल पण करत असेल तरी पण तो बघतो गव्हर्नमेंटचे नियम कुठे काय आहेत, कसे लावलेले असतात, कारण की जनरल सगळ्या गोष्टी काही पण येऊ शकतं. म्हणजे प्रत्येक वेळेस तो काय अवेअर आहे. त्यानं प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स बघितले, त्यांनी अंदाजे लावले, मेन्सचे क्वेश्चन पेपर बघितले. म्हणजे त्याला सगळं माहिती आहे की मेन्सचा स्कोप कुठपर्यंत आहे, प्रिलिमचा स्कोप कुठपर्यंत आहे. मेन्स मध्ये क्वेश्चन बघताना त्याला कळालं की अरे बाबा, एका विषयावरती समजा इकॉनॉमीचा आपण क्वेश्चन पेपर बघतोय, पण इकॉनॉमीमध्ये पॉलिटी पण इन्फॉर्मेशन लिहायचे, इकॉनॉमीमध्ये जॉग्राफीची पण इन्फॉर्मेशन लिहायचे, इकॉनॉमीमध्ये आयआरची पण इन्फॉर्मेशन, लगभग प्रत्येक क्वेश्चन मध्ये 2 ते 3 विषयाची माहिती लिहायची. हे त्याला कळालं. म्हणून त्याची अभ्यासाची पद्धत काय झाली? एकदम वेगळी. म्हणजे तो मित्रांसोबत जेव्हा गप्पा पण मारतो तेव्हा पण ग्रुप डिस्कशन करतो, तो असे टॉपिक चर्चेला घेतो जे करंट मध्ये चालू आहे. मग कुणाचं प्रिपरेशन चांगलं होईल? जो दुसऱ्यावाला ऍक्टिव्हिजम आहे तो. म्हणजे तुम्हाला सांगितलं अरे एक्स वाय झेड आणि तुम्ही एक्स वाय झेडच करून थांबलाय, असं नाही. तुम्हाला एक्स वाय झेड सोबत त्याच्या आजूबाजू वाय पण करावं लागेल, व्ही डब्ल्यू पण करावं लागेल, ए बी पण करावं लागेल. त्याला आपण काय म्हणणार? ऍक्टिव्ह असणं, ऍक्टिव्हिजम. आपण म्हणतो ना, ते एक अधिकारी आला खतरनाक, खूप ऍक्टिव्ह आहे तो, प्रत्येक गोष्ट स्वतःहून करतो, बघतो, राईट. तर ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणजे काय असेल? केस माझ्याकडे आली, मी यस नो काय निर्णय दिला, ते तर झालं माझं काम. पण मी स्वतःहून पण काहीतरी करून निर्णय घेतोय. दिल्लीमध्ये फटाके वाजवू नका, प्रदूषण होतं. हायवेवरती दारू विकू नका, ऍक्सिडेंट होतं. हे केस गेलते का सुप्रीम कोर्टाकडे? सो मोठोने डिसिजन दिले सुप्रीम कोर्ट. पर्यावरणासाठी असं असं कायदे बनवा, गव्हर्नमेंट हे कायदे बनवा. कोर्टामध्ये केस पेंडिंग आहेत, गव्हर्नमेंट संख्या वाढव, फास्ट ट्रॅक कोर्ट बनवा. सुप्रीम कोर्ट स्वतःहून गोष्टी जेव्हा करतं त्याला म्हणतात ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. ऍक्टिव्हिजम कळालं की नाही? गोष्टी ऍक्टिव्हली करणं, जागरूक राहून करणं. गाढवाला माहिती आहे ना तुम्हाला, ती आपण दोरी बांधून सोडली जरी फक्त, तरी तो त्याला वाटतं की आपल्याला बांधलेलंच आहे, बरोबर ना? त्याच्या रिंगण जरी केलं तरी तो त्याच्यापेक्षा बाहेर जाणार का? तेवढ्या ढाच्यामध्येच त्याला माहिती की लाईफच तेवढी आहे. पण त्याच्यामध्ये एखादा हुशार गाढव असेल तर तो बघेल, अरे हा, तो हालून बघेल, काय पाय आपल्या आपण मोकळेच, आपण फिरू शकतो. तर त्यासाठी काय करावं लागेल? त्यांना तो स्कोप ब्रेक करावा लागेल, त्या ढाच्याच्या बाहेर यावं लागेल. सेम ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये 124 ते आपल्या संविधानामध्ये 124 147 कलम तर दिलेत सुप्रीम कोर्टासाठी. त्याच्याही पेक्षाही ऍक्टिव्ह राहून जेव्हा सुप्रीम कोर्ट काम करतं त्याला म्हणायचं ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, न्यायिक क्रियाशीलता. आणि आतापर्यंत मेन्स मध्ये खूप वेळेस त्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत, ऍक्टिव्हिजम. आता भारतासारख्या देशामध्ये ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमची गरज आहे का? तर रिव्ह्यूच्या वेळेस तुम्ही म्हणले यस, गरजेचं आहे. ऍक्टिव्हिजम आहे का गरजेचं? का? डायव्हर्सिफाय कंट्री आहोत. आणखी यस, लोकांच्या डेव्हलपमेंटची स्थिती वेगवेगळी आहे. आपण एक न्यूली बॉर्न कंट्री आहोत, 75 वर्ष म्हणजे खूप मोठं नाहीये. अजूनही भारतामध्ये स्थिरता येणं बाकी आहे. अजूनही भारतामध्ये एज्युकेशनच्या लेवल वाढणं बाकी आहे. अजूनही भारतातल्या नागरिकांमध्ये अवेअरनेस येणं बाकी. या गोष्टी होतील तेव्हा हळूहळू चेंजेस होतील, आणि ते करण्यासाठी सुप्रीम कोर्टला ऍक्टिव्हली भूमिका घ्यावी लागेल. चला, दिल्लीमध्ये सण आला, आपण फटाके वाजवले, शांत झालो, पण सगळ्यांना लोकांना माहिती आहे का काय कंडिशन आहे, बेन्झिन काय असतं? नाही. सुप्रीम कोर्टला तर माहिती आहे ना, ते बेन्झिन खूप वाढतंय, कॅन्सर होतो त्यांनी, डायरेक्ट रेस्पिरेटरी डिसीज होत आहे, फुफ्फुसाचे कॅन्सर होत आहेत, लोक मरत आहेत, ऑलरेडी खूप पॉल्युशन आहे. मग त्या हिवाळ्याच्या पिरियड मध्ये का करायचंय आणखी जास्त?
फटाके बंद करा, नका वाजू. प्लस बर्निंग ऑफ रेसिड्यू. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, स्पेशली युपी, पंजाब आणि हरियाणा. हे बघा, हा आहे दिल्ली, खड्ड्यामध्ये असं बशीसारखा. हा दिल्ली आहे. पंजाब, हरियाणा, युपी त्याच्या बाजूला वरच्या भागाला आहे. आणि खाली काय आहे? दिल्ली आहे. आणि हिवाळ्यामध्ये काय होतं, जे फार्मिंग रेसिड्यू असतं, समजा ऊसाचं पीक घेतलं, ते चिपट वगैरे राहिलेलं असतं ना, ते सगळं बर्न करतात, किलोमीटरचे किलोमीटर बर्न केले जातात. आणि तो सगळा धूर कुठे जमा होतो? दिल्लीमध्ये. म्हणजे ऑलरेडी तिथे पोल्युशनच्या लेवल एवढ्या आहेत, म्हणून तुम्ही काय करा, फटाके नका वाजवू. ही ऑर्डर कोणी दिली? सुप्रीम कोर्टाने. कुणासाठी दिली? लोकांसाठी. जागरूक राहून दिली की नाही, ऍक्टिव्ह राहून दिली की नाही. इट इज अ पार्ट ऑफ ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. म्हणजे सो मोठो स्वतःच्या प्रेरणेनं सुप्रीम कोर्ट जेव्हा स्वतःच्या कक्षा रुंदावतं, त्याला काय म्हणायचं? ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. आणि भारतासाठी तो खूप आवश्यक आहे. आणि आजपर्यंत बघायला गेलं तर सुप्रीम कोर्टानं खूप अशा लँडमार्क जजमेंट दिल्या ज्याच्यातून ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम दिसून आला, आणि तो आवश्यक पण आहे. क्लिअर? तर जगामध्ये 1947ला कोणी दिलं हे? अमेरिकेनं. त्या व्यक्तीचं नाव काय होतं? आर्थर शेलसिंगर. स्पेलिंग सांगतो शेलसिंगरची. आर्थर ARTHUR, शेलसिंगर, श्लेसिंगर, SCHLESCHLESINGER, श्लेसिंगर ज्युनियर, 1947ला. आणि काही जजेस आहेत, त्यांचं नाव कधीच विसरू नका. ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, PIL सुद्धा, PN भगवती, हे तर नाव सगळ्यांनाच माहित असेल ना. त्यांच्या काळामध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत. तर हे काही जजेस आहेत, याच्यामध्ये नोट्समध्ये पण त्याचे नाव दिलेले आहेत. फक्त तोंडी नाव सांगतो: VR कृष्णा अय्यर, PN भगवती, जस्टिस O चिन्नप्पा रेड्डी आणि जस्टिस DA देसाई. 4-5 नाव लक्षात राहू द्या. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे PN भगवती आणि VR कृष्णा अय्यर, हे 2 नाव लक्षात राहू द्या, कारण की आन्सर रायटिंग रेफरन्स मध्ये तुम्हाला ते लिहावे. स्पेशली ऍक्टिव्हिजम आणि PIL दोन्ही पण त्यांच्या काळात भारतामध्ये, म्हणजे 70च्या एरामध्ये ते आले. ओके. आता इथं कशासाठी ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम त्यांनी सांगितलेलं आहे ते सांगतो, महत्वाचं आहे. इन द प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑफ सिटीजन अँड द प्रमोशन ऑफ जस्टिस इन द सोसायटी. आपले नागरिक, आपले अधिकार प्रोटेक्ट करण्यासाठी आणि प्रमोशन ऑफ जस्टिस इन सोसायटी, समाजामध्ये न्याय प्रमोट करण्यासाठी, वाढविण्यासाठी. तर दारूची दुकान बंद करणं असू द्या किंवा फटाक्यांची बंदी करणं असू द्या, दोन्ही याच्यामध्ये इनडायरेक्टली जनतेला न्याय मिळाला होता की नाही, विदाउट केसेस. असे बरेचसे पेशंट क्रिएट झाले असते तिथे त्याच्यामुळे, किंवा असे बरेचसे ऍक्सिडेंट आणि मृतदेह, लोक मेले असते ऍक्सिडेंटमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हच्या त्या दुकानांमुळे. नंतर ते ऍक्च्युली ते मागं घेण्यात आलं, आता ओपनच आहे इकडे, माहिती आहे तुम्हाला, काही दिवसांनी ते मागं घेण्यात आलं. फंडामेंटल गोष्टच बंद केली, लोकांना वाटलं. मग ते खूपच विरोध झाला आणि मग ते गव्हर्नमेंटला ते वापस घ्यायला लागले. तिथे मात्र काही म्हणजे चर्चेला विषयच नाही आला की काय नेमकं कोणाची पॉवर कमी पडली, काय झालं, कोणाचे डिसिजन वापस घेतले. हा, ठीक आहे. आता ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम इज डिफाईन इन द फॉलोइंग वे. खालच्या वे मध्ये त्याला डिफाईन केलेलं आहे. ऐका आता व्यवस्थित. ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम इज अ वे ऑफ एक्सरसाइजिंग ज्युडिशियल पॉवर दॅट मोटिवेट जजेस टू डिपार्ट फ्रॉम नॉर्मली प्रॅक्टिसाइज स्ट्रिक्ट adherence to judicial precedent in favor of progressive and new social policies. जसा समाज बदलतोय, जशी समाजाची रचना बदलते, त्याच्याप्रमाणे न्यायाला बदलण्यासाठी, बदलत्या समाजाप्रमाणे न्यायाला बदलण्यासाठी, लोकांपर्यंत तो डिलिव्हर करण्यासाठी, कसा? उत्साहाने. जजेस लोकांना काय करायचंय? तो उत्साहानं लोकांपर्यंत डिलिव्हर करायचा आहे न्याय. त्याच्यासाठी ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम इम्पॉर्टंट, किंवा त्या वेळेला ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमला डिफाईन. तर काळ बदलतोय की नाही? किती गोष्टी बदलल्या भारतामध्ये. पर्यावरणाची कंडिशन आज जी आहे ती 47ला होती का? 1950 पासून 1990 या 40 वर्षामध्ये पर्यावरणाचं नुकसान एवढं झालेलं आहे जेवढं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन पासून 1950 पर्यंत नव्हतं. कारण की 50ला काय झालं, सगळ्या थर्ड वर्ल्ड कंट्री फ्री झाल्या ज्यांच्यामध्ये पॉप्युलेशन खूप होतं, आणि सगळ्यांना काय करायचं होतं? डेव्हलपमेंट. सगळ्यांनी कारखाने सुरू केले, सगळ्यांनी वृक्षतोड सुरू केली, आणि पर्यावरण ढासळलं. आज कोणत्या लेवलला आहेत आपण? आज वर्स्ट लेवलला आहे.
आज कल्याणला तुम्हाला आजूबाजूला दिसतंय, तुम्हाला डायरेक्ट सिमेंट उडताना दिसतंय. आता इथून घरी गेल्यानंतर रुमाल फिरवा चेहऱ्यावरती, तुम्हाला डायरेक्ट त्याच्यावरती काय दिसेल? पार्टिकल्स दिसतील. अक्षरशः दिसतंय का नाही तुम्हाला ते? त्याला पर्टिक्युलेट मॅटर्स म्हणतात. आणि ते जे दिसणार आहेत ते कोर्स पार्टिकल्स आहेत. कोर्स जे दिसतात अक्षरशः सिमेंट किती जातं आपल्या श्वसननलिकेत, किती जात असेल? तुम्ही जर मास्क वापरत नसाल तर गळ्याला तुम्हाला हे होत असेल, त्रास होत असेल, डोळ्यांना त्रास होत असेल. तो मास्क वेअर करत चला. तर हे जेव्हा अशा गोष्टी बदलणार तेव्हा गव्हर्नमेंट, आता बघा ही पण केस समजा गेला सुप्रीम कोर्टला, कारण की कल्याणचं नाव पूर्ण भारतामध्ये आता बदनाम म्हणजे याच्यामुळे हे झालेलं आहे पर्यावरणामध्ये, पोल्युशन लेवलला. सुप्रीम कोर्टला वाटलं की अरे इथल्या ज्या हाऊसिंग सोसायटी ज्या बनत आहेत किंवा इंडस्ट्रियल इथं युनिट आहेत 2-3 अंबरनाथ, हे मोठे मोठे इंडस्ट्रियल युनिट आहेत, ज्यांनी नद्या पण ऍक्च्युली त्या केसेस गेल्या पण आहेत कोर्टामध्ये, त्या केसेस पण आहेत. आता ती जाणार आहेत, त्या केमिकल कंपनी जाणार आहेत. पण समजा जस्ट इमॅजिन, अरे एवढं केमिकल नद्यांमध्ये, नद्यांचा कलर बदललाय, स्मेल एवढा येतो, पोल्युशन एवढे लेवल आहे, पर्टिक्युलर मॅटर्स दिसत आहेत, अक्षरशः फॉग सारखं दिसतंय, स्मोक जे आहे ते फॉग सारखं दिसत. सुप्रीम कोर्ट सो मोठली सांगेल इथल्या गव्हर्नमेंटला, सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत एक तर त्या बंद करा, नाही तर करत असताल तर स्ट्रिक्ट जे एन्व्हायरमेंटचे आम्ही नियम घालून देतो त्याच्यानुसार प्रत्येक कंपनी आणि प्रत्येक हाऊसिंग सोसायटीवरती एक बोर्ड लावा की तिथली एअर क्वालिटी इंडेक्स काय, कंपल्सरी. आता ही गोष्ट ऑलरेडी कंपल्सरी केली कंपन्यांना. आता तुम्ही इथे पण गेलात की कोणती कंपनी ना, इथे बोर्ड लावला एअर क्वालिटी इंडेक्स दिसतो तो, ते किती पोल्युशन सोडतायत, सीओटी किती सोडतायत, एअर क्वालिटी किती प्रकारची किती कशी आहे काय सगळं दिसतं. असे जजमेंट होऊ शकतात, त्याला आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. ठीक आहे. ओके. नाव ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमला जस्टिफाय करताना काही पॉईंट दिलेले आहेत. आता हे मेन्सचे पॉईंट आहेत, पूर्णपणे मेन्सला तुम्हाला कामी येणार आहे. एक एक सांगतो आणि त्याला एक्सप्लेन करतो. डॉक्टर B.L. वाधेरा यांनी हे रिझन सांगितलेले की का गरजेचं आहे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघूया. देर इज नियर कोलॅप्स ऑफ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट when the legislative and executive fail to discharge their respective function. This result in erosion of confidence in the constitution and democracy among the citizens. आता मी याला सोप्या भाषेत किती हे शब्द, आता हे डायलॉग्स आहेत ना, हे हे तर पाठ म्हणजे शब्द नका पाठ करू, पण त्यांचा आशय पाठ करा आणि तुमच्या शब्दात मांडा आणि तुमच्या आन्सर रायटिंगला मार्क बघा किती. इथे त्यांनी सांगितलंय एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ जेव्हा स्वतःचं कर्तव्य ड्युटी बजावण्यास फेल ठरतील तेव्हा लोकांचा संविधानावरचा आणि लोकशाहीचा विश्वास इरोड कमी होऊन जातो. आणि अशा वेळेस सुप्रीम कोर्ट बाय म्हणजे ज्युडिशरी बाय ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम तो विश्वास तग धरून ठेवू शकतो किंवा आणू शकतो. देते का नाही गव्हर्नमेंटला ऑर्डर? सुप्रीम कोर्टनं बंद नव्हते केल्या ह्या गोष्टी, सुप्रीम कोर्टनं ऑर्डर दिली त्या बंद कर, जे गव्हर्नमेंटला करावं. म्हणजे जिथे जिथे गव्हर्नमेंट कमी पडणार तिथे सुप्रीम कोर्ट ऍक्टिव्हिजम घेऊन पुढे येणार, गव्हर्नमेंटच्या त्या ड्युटी करायला लावणार. योग्य की अयोग्य आहे? ऑब्व्हियसली. ज्यांना आपण निवडून दिलंय त्यांनी ते काम केलं नाही तर आपल्या डेमोक्रेसीचा विश्वास जाईल की नाही? आता तुम्हाला मनावर हात ठेवून सांगायला लावलं की किती विश्वास आहे तुम्हाला डेमोक्रेसीवर, खरं खरं सांगा, तर किती पर्सेंटेज मध्ये सांगणार तुम्ही? म्हणजे आपल्याला नाव ठेवा, हे आपली हेरिटेज आहे, ही डेमोक्रेसी आहे, आपलं प्रेम पण आहे आपल्या देशावरती तेवढंच. पण दुसरीकडे आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज पण आहे ना, किती प्रकारे किती प्युअर फॉर्म मध्ये आपली डेमोक्रेसी आहे, किती वोटिंग होते. आता जनरल इलेक्शन येईल बघा किती पर्सेंटेज वोटिंग होते. 98-95 होते का वोटिंग? नाही होत. 50-60% लोक वोटिंग करतात, त्याच्यावरती सगळं चालतंय. त्यातही कोण जात बघून करतं, कोण धर्म बघून करतंय. प्युअर डेमोक्रेसी. आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला विचारून होते. तसं असतं तर एक एक मंत्री दुसऱ्या पक्षात, एक पक्षाचा व्यक्ती दुसऱ्या पक्षात गेलाच नसता. एका हप्त्यापूर्वी तो शिव्या देतो दुसऱ्या पक्षाला, दुसऱ्या हप्त्यात त्याच पक्षाची बोडवे घालत होतो. होतं की नाही हे डोळ्यासमोर? मग ह्या गोष्टी प्रॅक्टिकल हो. गोष्टी आहेत. मग जिथे जिथे एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेटिव्ह कमी पडणार तिथे ऍक्टिव्हिजम आहे. यस. प्रश्न म्हणजे ठीक आहे ते म्हणजे पक्ष बदलतात इथपर्यंत ठीक आहे, ती एक व्यक्ती जाते, पण त्याही पेक्षा मला वाईट जास्त ना त्यांच्या कार्यकर्त्यांचं वाटतं, कारण ते नामनिराळे राहतात, कार्यकर्ते एकमेकांमध्ये फार राडा करतात आणि नंतर पुन्हा त्याच पक्षात जातात. हो. कार्यकर्त्यांचं दुःख. समजा आता तुम्ही दोन लीडर आहेत, एकमेकांचे कट्टर विरोधी आहेत आणि तुम्ही मागे त्यांचे यांच्या दोघांचे कार्यकर्ते आहेत.
तर आज तुम्ही दोघांनी एकमेकांना शिव्या दिल्या तर तुम्ही कार्यकर्ते पण एकमेकांचे दुश्मन. तर उद्या तुम्ही दोघं एकाच पक्षामध्ये आले किंवा एक दोस्त झाले तर कार्यकर्त्यांची किती घोळमेळ होते. त्यांनी तर दुश्मनी केलेल्या असतात, मारामारी केलेली असते, तोडफोड केलेली असते. होत. त्यासाठी पण हवंय का तुम्हाला एखादा ज्युडिशियल ऍक्टिव्हिझमचा काही निर्णय? निर्णय नाही, पण हे पक्ष म्हणजे पक्ष नाही नाही, बदलण्या. बरोबर आहे, प्रॅक्टिकल आहे, होतात या गोष्टी. चला, दुसऱ्या सांगितलेले त्यांनी, द सिटीजन ऑफ कंट्री लुक अप टू द ज्युडिशरी फॉर द प्रोटेक्शन ऑफ देअर राईट्स अँड फ्रीडम. धिस लीड्स टू ट्रेमेंडस प्रेशर ऑन ज्युडिशरी टू स्टेप इन अँड एड फॉर द सफरिंग मासेस. आज भारतामध्ये 140 कोटी लोक आहेत. सगळ्यांना मूलभूत अधिकार मिळत आहेत ना? सगळे आदिवासी लोक त्याच्यामध्ये आणा, केमिकल कंपन्यांच्या बाजूला राहणारे लोक त्याच्यामध्ये असू द्या, आदिवासी लोक असू द्या, त्यांचं फॉरेस्ट कव्हर काढून घेतलेलं आहे, महिला सगळ्या. मग इथे सांगितलेलं आहे की असे खूप बहुसंख्य लोक आहेत ज्यांना मूलभूत अधिकार किंवा त्यांच्या राईटचं प्रोटेक्शन होत नाही, आणि त्याच्यामुळे ज्युडिशरीवरती, न्यायपालिकेवरती एक प्रेशर असतं, दबाव असतो. कुणाचा? ह्या लाखो लोकांचा ज्यांना अधिकार मिळत. आणि ते अधिकार देण्यासाठी, ते अधिकार मिळवून देण्यासाठी ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम हे एक टूल आहे, एक इक्विपमेंट आहे. बरोबर की नाही? मी तुम्हाला केसचं एक्झाम्पल पण दिलं होतं बघा, की तामिळनाडूमध्ये काही आदिवासी महिला आहेत, त्यांच्या गर्भपिशव्या काढल्या जातात. स्कीम मध्ये, अशा गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये त्यांच्या गर्भपिशव्या काढत होत्या. बऱ्याचशा महिला मरत होत्या. किंवा नंतरच्या बऱ्याचशा काही, आपण म्हणतो ना, काळजी न घेतल्यामुळे बरेचसे काही आजार होत होते किंवा मध्ये सडणं वगैरे अशा काही गोष्टी होत्या, अल्टिमेटली डेथ होत होती. त्यावेळेस कोर्टानं सो मोठं डिसिजन दिलं. वाचले की नाही पुढच्या महिला? समजा आता ती पूर्ण आपल्याला संख्या माहित नाही, 100 महिलांचे गर्भपिशव्या काढल्या, हजारोमध्ये संख्या असणार, ऑब्व्हियसली ती हजारोमध्येच असणार. तर 100 महिन्यांच्या पिशव्या काढल्या, सुप्रीम कोर्टला ही गोष्ट कळाली आणि त्यानं सो मोटोली काय केला, डिसिजन दिला. तर काय होईल? त्याच्या पुढच्या 100 महिला वाचल्या जातील की नाही? त्यांचे राईट वाचले जातील की नाही? अशा गोष्टी. हेच नाही, झारखंडमध्ये जेव्हा मायनिंग ऍक्टिव्हिटीज होतात, बऱ्याचशा लोकांचे मूलभूत अधिकार निघून जातात, स्पेशली ट्रायबल कम्युनिटीज. आज ट्रायबल कम्युनिटीजला आपण नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँच्युरी जे बनवतो ना आपण, नॅशनल पार्कमध्ये कोर एरिया असतो. तिथं फक्त तिथले एक तर कोर एरियामध्ये तर अॅनिमल्सच असतात. कोर एरियाच्या बाजूला जो एरिया असतो, ट्रान्झिशन एरिया वगैरे आपण म्हणतो, त्याच्यामध्ये कोण असतात? आदिवासी लोक. आपण नाही जाऊ शकत. आपण गेल्यानंतर काय होणार? त्यांची लाईफस्टाईल पूर्ण अफेक्ट होणार. ते अफेक्ट होणार, त्यांच्यासाठी आपण एलियन असणार. तर आपल्याला तिथे कसल्या ऍक्टिव्हिटीला परमिशन असते? आता संजय गांधी नॅशनल याचं चालू होतं, किती केसेस गाजलेल्या त्याच्यावरती, किती लोकांनी त्याच्यावरती पण हे केलेलं आहे. रेल्वे जाणार होती तिथून, तर बऱ्याचशा तिथल्या पण लोकांचे अधिकार जाणार. त्यांना दिसणार, रेल्वे दिसणार, आतापर्यंत त्यांनी कधी बघितलेलं नाही, पोल्युशन कधी बघितलेलं नाही, ते कोर एरियामध्ये राहतात. त्यांना अचानक ही लाईफ दिसणार, बरेचसे लोक तर जीव सोडून देतात. जोरवा कम्युनिटी अंदमान निकोबारमध्ये तेच झालेलं आहे. लोकांचे अधिकार निघून जातात असेच. मग यांच्या प्रोटेक्शनसाठी कोण येतं? कोर्टामध्ये केस जाऊ नका देऊ, सो मोठो स्वतःहून कोर्ट येतो. ऍक्टिव्हिजम असं आहे. हा, गव्हर्नमेंट चला बंद करा. गव्हर्नमेंटला बंद करा नाही, ते वाचवलं की नाही त्या लोकांना? ऍक्टिव्हिजम. युपीसीचे 2 विद्यार्थी, असं लक्षात ठेवा, तुम्हाला ऍक्टिव्हिजम समजून जाईल. स्वतःहून काम करणं, स्वतःहून आपल्या कक्षा वाढत जाणं. एसपी एखाद्या जिल्ह्याचं त्याला सांगितलं, अरे कमिशनरने सांगितलं, समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये चोऱ्या खूप वाढल्या, खूप जास्त चोऱ्या होत आहेत, आणि मग गृहमंत्र्याला वाटलं की अरे हा आयपीएस ऑफिसर ग्रेट आहे, यालाच तिथे पाठवू तो चोऱ्या थांब. मग समजा आता तुमची अपॉइंटमेंट तिथे केली, तुम्हाला सीपीनी सांगितलं, कमिशनरने एक पण, किंवा आता तुम्ही जिल्ह्यामध्ये ना, तुम्हाला समजा तुमच्या रेंजच्या आयजीनी सांगितलं, त्या जिल्ह्यामध्ये पोस्टिंग करतोय, एक पण चोरी पूर्ण बंद झाल्या पाहिजे. आता तुम्ही फक्त चोरीलाच बघायला लागलात, तुम्ही दुसऱ्या रिपोर्ट बघत नाही, दिला टाकून, फक्त चोरीच मला बघायची, त्या बंद करायच्या. पण तुम्ही ऍक्टिव्ह अधिकारी आहेत, तुम्ही चोरीला पण स्टॉप करणार, सोबत कुठे रेप केसेस होत असतील, कुठे बाकी अन्य केसेस, दरोडे होत असतील, किंवा फसवाफसवी होत असेल, कोणतेही क्राईम होत असेल, तुम्ही त्याला पण तेवढेच ऍक्टिव्हली करताय. मग तुम्हाला सांगितलं होतं फक्त हे काम, तुम्ही दुसरे पण काम करताय, वाढवताय तुमचं, त्याला आपण काय म्हणणार? ऍक्टिव्हिजम. सुप्रीम कोर्ट ते करतं, ज्युडिशरी ते करतं. स्वतःहून निर्णय देणं, स्वतःहून पोहोचणं, आपल्यापर्यंत न्याय पोहोचवणं स्वतःहून, दॅट्स कॉल्ड ऍक्टिव्हिजम. पुढे तिसरं सांगितलेलं, ज्युडिशियल enthusiasm, that is, the judges like to participate in social reforms that take place in the changing times. It encourages public interest litigation and
लिबरलाइज द प्रिन्सिपल ऑफ लोकस स्टँडी. लोकस स्टँडी बद्दल पण आपण माहिती घेणार आहेत. असे बरेचसे लॅटिन वर्ड्स आहेत, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे कम्प्लीट डेफिनेशन्स. तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्युडिशियल इंथुझियाझम. इंथुझियाझम म्हणजे उत्साह, प्रेरणा, स्वप्रेरणा. एखादी गोष्ट खूप उत्साहानं करतो आपण, कॉन्फिडन्सनं करतो. तर ज्युडिशियल इंथुझियाझम काय? सोशल चेंज आणणं, सोशल रिफॉर्म करणं, सामाजिक बदल आणणं. कुणासाठी? लोकांसाठी. म्हणजे स्टँड स्टील न राहता ऍक्टिव्हली काम करणं, लोकांसाठी, लोकांच्या जतनासाठी. लास्ट इथे सांगितलेलं आहे the Constitution of India has itself adopted certain provisions which gives judiciary enough scope to legislate or to play an effective role. संविधानामध्ये ऑलरेडी अशा काही तरतुदी आहेत ज्या सुप्रीम कोर्टला ह्या गोष्टी करण्यासाठी एनकरेज करतात. आता पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनचा पण शब्द त्याच्यामध्ये आला होता. PIL ही जी कन्सेप्ट आहे ही सुद्धा जगाला कोणी दिली? अमेरिकेत. आपण पण कोणाकडनं घेतली? अमेरिकेत. जनहित याचिका. आज तुमच्यापैकी असं कोणी नसेल ज्याने PIL शब्द नसेल. PIL बऱ्याचशा लोकांचा धंदा पण झाला, त्यातून लाखो करोड रुपये कमवतात PIL मधनं. हा, गव्हर्नमेंटची एखादी गोष्ट कळाली आपल्याला की तिथे काहीतरी मोठा घपला आहे आणि त्याच्यावरतीच PIL टाकली तर ते डिपार्टमेंट, मंत्री असू दे कोणी असू, देतात मागे घेण्यास. बिझनेस पण बनलाय बऱ्याचशा लोकांचा. बट ऍक्च्युली PIL हे खूप छान इक्विपमेंट, छान टूल आहे जस्टिस डिलिव्हर करण्यासाठी. अँड PIL इज ऑल्सो प्रॉडक्ट ऑफ ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम. PIL कुठून आलं? ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम. सुप्रीम कोर्ट, ज्युडिशरी, आता अमेरिकेची सुप्रीम तिथूनच सुरुवात झाली ना सगळे. ते काय ज्युडिशरीचं म्हणणं काय आलं, कोर्टाचं म्हणणं की तुम्ही तुमच्यासाठी किंवा इतरांसाठी अर्ज दाखल करा ना, आम्ही न्याय देतो. केस घेऊन यायचं असं नाही, अर्ज करा, आम्ही त्याच्यावरती पण न्याय देऊ. मग त्याला काय म्हणतात? लिटिगेशन. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. लिटिगेशन सोप्या भाषेमध्ये अर्ज. कशासाठी? पब्लिक इंटरेस्ट, जनतेच्या हितासाठी अर्ज. सेम त्या तामिळनाडूच्या महिलेचं उदाहरण मला कळालं. मी काय केला? अर्ज केला PIL, जनहित याचिका. तामिळनाडूच्या स्कीम मध्ये असं असं होत आहे, महिलांसोबत असं असं होतंय, न्यायालयानं, माननीय न्यायालयानं लवकरात लवकर न्याय पोहोचवावा. सुप्रीम कोर्टनं बघितलं, केलं इन्व्हेस्टिगेशन, कळालं तिथं खरंच होतंय, दिला डिलिव्हर. गेले का त्या महिला कोर्टात केस घेऊन? एका अर्जानं काम केलं की नाही? सो PIL इज अ प्रॉडक्ट ऑफ ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम. PIL हे बाळ आहे कुणाचं? ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम. आणि ते पण कुठून आले? अमेरिकेपासून. सो ज्युडिशियल रिव्ह्यू अँड ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम क्लिअर आहे तुम्हाला? ठीक आहे. नाव ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम नंतर आणखी एक कन्सेप्ट येते, ज्युडिशियल रिस्ट्रेंट. रिस्ट्रेंट, रोखणं, स्टॉप करणं. मर्यादा. ऍक्टिव्हिझम मध्ये मर्यादा आहेत का? रिस्ट्रेंट मध्ये काय असणार? आता ती पण एक कन्सेप्ट आहे. आता इथे सुप्रीम कोर्टाला किंवा न्याय व्यवस्थेला काहीतरी करण्यासाठी इन्करेज केलं जातं ऍक्टिव्हिझम. रिस्ट्रेंट मध्ये काय होतं? रोखलं जातं. तर ज्युडिशियल रिस्ट्रेंट ही एक अशी कन्सेप्ट, लक्ष देऊन ऐका, ह्या कन्सेप्ट बद्दल जास्त तुम्हाला माहिती नसेल, नावातून क्लिअर होतं. ज्युडिशियल रिस्ट्रेंट ही एक अशी कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणजे कोणत्याही न्याय व्यवस्थेला असं वाटतं की आपण दिलेल्या निर्णयामुळे, आपण दिलेल्या जजमेंटमुळे होऊ शकतं कायद्याचं स्वरूप बदलेल, संविधानाचं स्वरूप बदलेल, म्हणून आपण काय करावं? आपण आहे तसंच राहावं, आपण जास्त पंख पसरू नये. म्हणून त्याला काय म्हणायचं? ज्युडिशियल रिस्ट्रेंट. तर थोडक्यामध्ये ज्युडिशियल ऍक्टिव्हिझमला काउंटर म्हणून काय आहे? ज्युडिशियल रिस्ट्रेंट. क्लिअर? आता होतं काय की भारतामध्ये कायद्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू देता येतो, अमेंडमेंटवरती ज्युडिशियल रिव्ह्यू देता येतो, आणि सोमोटो ऍक्टिव्हिझम म्हणजे सोमोटोली पण करता येतो. तर मला सांगा, भारतामध्ये ज्युडिशियल रिस्ट्रेंटची आवश्यकता आहे का? आर्टिकल 50 काय म्हणतो? मग तो उलट एनकरेज करतो. कार्यकारी व्यवस्था एकमेकांपासून येस, पण त्याचा संबंध नाही. रिस्ट्रेंट म्हणजे तुम्ही जज आहात. इमॅजिन करा की तुम्ही सुप्रीम कोर्टाचे जज आहेत आणि तुम्ही म्हणतात की नको डिस्ट्रेंट द्यायला, याच्यामुळे होऊ शकते कायद्याचा अर्थ बदलेल, होऊ शकते की कायद्याचा स्कोप वाढेल. कायद्याने जेवढं सांगितलंय तेवढंच मला करायचंय. सोप्या भाषेमध्ये ज्युडिशियल रिस्ट्रेंट जेव्हा पण डोक्यामध्ये येईल किंवा एक्झाम मध्ये येईल तेव्हा काय करायचं? स्वतःला जज बनवायचं आणि स्वतःला काय सांगायचंय? जेवढा कायदा बोलेल तेवढंच करायचंय, बाकी काही नाही.
जसं त्या एसपीला सांगितलं होतं चोऱ्या, तर फक्त चोऱ्याच बघायच्या, दुसरं काही नाही बघायचं. ज्युडिशियल रिस्ट्रेंट काही करण्यापासून रोखणं, ऍक्टिव्हिजम काही करण्यासाठी प्रोत्साहित करतं, तर ज्युडिशियल रिस्ट्रेंट मध्ये काय होतं, काही करण्यापासून रोखलं जातं, डिस्करेज केलं जातं. पण कशासाठी, हे पण चांगल्या बाजूने घ्या. बनवलेले कायदे, असलेलं संविधान हे प्रोटेक्टिव्ह राहावं यासाठी, त्याचा अर्थ बदलू नये. आता आपल्या संविधानामध्ये लिहिलेले प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, पण त्याचा अर्थ काय आहे, ड्यू प्रोसेस. म्हणजे एखाद्या नवीन माणसाला पहिलं अरे तो भांडण करेल सुप्रीम कोर्ट लिहिलंय बघा ना, पी प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, मग तुम्ही कसं काय म्हणताय ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ, असा प्रश्न पडेल की नाही. मग सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय, नाही आम्ही अर्थ लावणार ड्यू प्रोसेस ऑफ. ऍक्च्युली तो आपल्या हितासाठी ते चांगलंच आहे, बट आता एकदम न्यूट्रल राहून जर तुम्ही बघता एकदम एलियन आला तो बघायला गेला तर त्याला वेगळं वाटणार की नाही. दॅट्स वाय. तर ज्युडिशियल रिस्ट्रेंट म्हणजे काय, कायद्याची चौकट जी आहे त्याच्यामध्ये राहूनच तुम्ही गोष्टी करा, जेवढे सांगितल्या त्याच गोष्टी करा. कायद्याचे अर्थ लावा, संविधानाचा अर्थ लावा, एक्सपांड करा नाही. म्हणजे इथे काय आहे, ज्युडिशियल रिस्ट्रेंट मध्ये ज्युडिशियरीवरती लिमिटेशन्स आहे आणि ऍक्टिव्हिजम मध्ये स्कोप आहे. लिमिटेशन्स वर्सेस स्कोप दोघे विरुद्ध आहेत की नाहीत. लिमिटेशन म्हणजे मर्यादा, स्कोप म्हणजे मला व्याप्ती. समजलं, कन्सेप्ट समजल्या, फंडामेंटल लिहू शकाल. तर भारतामध्ये दोन्ही गोष्टींची आवश्यकता, दोन्ही गोष्टींमध्ये बॅलन्स पाहिजे. ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमला जर कन्क्लुजन मध्ये तुम्ही लिहिता ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमला जर मर्यादा नसेल, तर हे लोक हे मोनोपॉली यांची क्रिएट होईल, नाही तर मग यांची क्रिएट होईल. बरोबर ना, यांची क्रिएट होऊ शकते, उद्या ते यांना कामच करू देणार नाही. यांनी किती पण चांगला कायदा बनवला, हे काय म्हणतील अनकॉन्स्टिट्युशनल काढा. म्हणजे मोनोपॉली कोणाची क्रिएट झाली, यांची क्रिएट झाली. म्हणून आपल्याला काय पाहिजे, दोघांमध्ये समतोल पाहिजे. ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, ज्युडिशियल रिस्ट्रेंट या दोघांमध्ये आपल्याला काय पाहिजे, बॅलन्स, समतोल पाहिजे. इज दॅट क्लिअर. क्लिअर कन्सेप्ट. या कन्सेप्ट मरेपर्यंत विसरू नका, फक्त नावातच अर्थ याचा आणि विसरू नका कधी. कारण की कोणतंच असं एक वर्ष नसतं ते ज्याच्यामध्ये ऍक्टिव्हिजम रिव्ह्यू वगैरे तुम्हाला लिहायला चान्स नसेल. एकही वर्ष नसणार आहे, एकही वर्ष नसणार एक्झामचं ज्याच्यामध्ये तुम्हाला याच्यावरती लिहायला नाही जमणार, लिहावंच लागतं. त्या कन्सेप्ट क्लिअर राहू द्या. ठीक आहे. चला मग आता याच्यानंतर PIL आणि बघायचं आपल्याला, आणि पार्लमेंटचे नवीन ह्याच्याबद्दल. ठीक आहे, थांबूया आपण इथे.